तुम्ही भिंती उभारू शकता, हो, परंतु तुम्ही निसर्ग आणणं हे फार निसर्ग कठीण आहे. आणणं आणि खरंच आहे. निसर्ग आणणं आणि तो टिकवणं टिकवणं आणि तिकडे पाणी लागत नव्हतं. अशा बऱ्याच गोष्टी बऱ्याच असतात वगैरे. गोष्टी. आणि मेन बापरे! म्हणजे इथून जाणं आणि काही वेळेस तर असं होतं, की आम्ही ज्या टप्प्यामध्ये काम करत होतो वाईला, हं. तिथे अक्षरशः 15-15, 20-20 किलोमीटरवरती खायला काही नव्हतं. आपल्यासारख्या मराठी माणसाला कोणताही व्यवसाय सुरू करायचा म्हटलं, की आपण टिपिकल व्यवसायच बघतो, जसं की हॉटेलिंग हं. किंवा एखादं कापड दुकान. बरं. पण तुमचा व्यवसाय काहीतरी वेगळा होता. अगदी 15-20 वर्षापूर्वी वॉलपेपर हां. कोणाला माहितीच नव्हता. तुम्ही ती पुण्यामध्ये आणली आणि लोकांना कळालं आपलं घर इतकं सुंदर वॉलपेपरनी होऊ बरोबर. शकतं. करेक्ट, करेक्ट. तर मग हा व्यवसाय सुरू करावा हां. असं तुमच्या मनात कधी आलं किंवा काहीतरी एक अशी घटना घडली का? मराठी माणसांमध्ये मराठी बिझनेस तसं फार कमी करतात खूप असे, म्हणजे कमी. हो. ऑलमोस्ट ऑल फार कमी प्रमाण होतं. पण तरी मला असा एक प्रसंग आयुष्यामध्ये घडला, की त्यामुळे मी ऑटोमॅटिक बिझनेसमध्ये खेचला गेलो असं. सेल्समॅनशिप कधीच करू नका. तुम्ही मग? जे समोरची जी व्यक्ती येते कस्टमर बनून आपल्याकडे, त्यांच्याकडे हं. तुम्ही आत्मीयतेने तुम्ही बोला, की बोला. त्यांना चांगलं मार्गदर्शन करा. तुम्ही व्यवसाय धंदा म्हणून बघू नका. तर अशा पद्धतीने तुम्ही जर गेलात तर एक बिझनेस न राहता ती तुमची एक आवड होते, एक हॉबी होते. जो अलग है, म्हणजे जो हं. दिखता है वही बिकता है, याच्यापेक्षा जो अलग दिखता है अलग दिखताय. वही बिकता है. हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभाली जोशी तुम्हा सगळ्यांचं आरसी फिल्म प्रस्तुत बोला बिंदास या आपल्या धडाकेबाज पॉडकास्ट शो मध्ये अगदी मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आपण नेहमी म्हणत असतो, की अरे बाबा, आम्हाला माझ्या कामासाठी मला दिवसातले 24 तास सुद्धा पुरत नाहीत. पण तुम्हाला मला सांगायला आवडेल, की आज आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत, त्यांच्याकडे पाहून वाटतं, की ते त्यांच्या कामासाठी हे 24 तास कसे मॅनेज करत असतील. कारण ते त्यांच्या आवाजाने लोकांना, रसिकांना एकीकडे मंत्रमुग्ध करत असतात, तर दुसरीकडे रिसॉर्टच्या व्यवसायामध्ये ते लोकांना निसर्गाची जादू दाखवत असतात. तर तिसरीकडे ते वॉलपेपरच्या बिझनेसमध्ये लोकांचं स्वप्नवत घर हे सजवत असतात. असं मल्टिपल टास्किंग ते कसे करत असतील या 24 तासामध्ये? आणि या सगळ्याच्या पलीकडे जागृती चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या वतीने गोरगरिबांच्या कल्याणासाठी ते सतत झटत असतात, कार्यरत असतात. चला तर मग एक यशस्वी व्यावसायिक आणि समाजाचं देणं आपण लागतो म्हणून समाजासाठी कार्य करणारा एक व्यक्ती, त्यांचं नाव आहे नितीन खेर सर. चला तर मग त्यांच्या या रंजक प्रवासाचे पदर आज आपण उलगडणार आहोत आणि दिवसातील 24 तास हे कसे मॅनेज करतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. नितीनजी, तुम्ही या पॉडकास्ट शो मध्ये वेळात वेळ काढून आलात, त्याबद्दल खरंच आमच्या या बोला बिंदास या शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आभार तुमचे. येस. मला या कार्यक्रमासाठी तुम्ही इंट्रोड्यूस केलं, त्याबद्दल तुमचे देखील मनापासून आभार. सर, सगळ्यात पहिला प्रश्न आणि उत्सुकता मनात, की एक गायक, उद्योजक, समाजसेवक अशा विविध क्षेत्रांमध्ये तुम्ही लिहिलंया खूप छान कार्य तुमचं चालू आहे. पण नितीन खेर या माणसाला नेमकी कोणती ओळख जास्त आनंद देऊन जाते? कसं आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये लहानपणापासून कामं करत असतो. आपण जे लहानाचे मोठे होतो. तर ठराविक वयानंतर आपण एक फील्ड आपण निवडतो कोणतंही. हो. कोणाचा व्यवसाय असो, कोणाचं काही असो, कलेचं फील्ड असो, काही असो. आणि नंतर आपण त्या फील्डमध्ये जे काम करतो, त्याच्याने आपली समाजामध्ये एक ओळख होत असते, Correct. की बाबा हो. ही व्यक्ती असं आहे, बिझनेसमॅन आहे किंवा वेगवेगळं. पण शेवटी आपण कुठेतरी एक वेगळे असतो आतमध्ये, की आपण आता विचार करतो, की मी नक्की कोण आहे? कोण आहे? असं आहे. तर मी देखील या वेगवेगळ्या फील्डमध्ये, क्षेत्रांमध्ये काम केलं. परंतु जेव्हा मला स्वतःला तुम्ही आता हा प्रश्न विचारला, तेव्हा मला असं वाटतं, की मी सगळ्यात स्वतःला एक कलाकार म्हणून जास्त ओळखतो. एक आर्टिस्ट म्हणून जास्त ओळखतो. ती आणि आर्टिस्ट ओळख तुम्हाला जास्त आनंद ती देऊन मला जाते. जास्त आनंद देते आणि मला असं वाटतं तीच माझी खरी एक आयडेंटिटी आहे माझ्या पर्सनॅलिटीची. आणि बाकी कामधंदे आणि हे सर्व प्रकार असतातच आपल्या आयुष्यामध्ये. पण प्रत्येक माणूस हा स्वतःचा एक वेगळा असतो आतून. वेगळा असतो तर मला आतून. असं वाटतं एक कलाकार म्हणून मला आता स्वतःला तुम्हाला ते जास्त हां, भावतंय. जास्त भावतं मला तो माझा. जागृती चॅरिटेबल ट्रस्ट ही हं. संस्था तुम्ही स्थापन केली, तर हं. त्यामागे तुमचा काय उद्देश होता? किंवा मग तुम्हाला अशी कुठली घटना घडली की त्यामुळे तुम्हाला वाटलं की नाही, हे बरोबर. काहीतरी केलं पाहिजे? करेक्ट. जागृती चॅरिटेबल ट्रस्ट ॲक्चुअली असं ट्रस्ट उभारायची कोणती असा हे नव्हता, विचार तसा मनामध्ये नव्हता. परंतु एक लहानपणापासून अशी एक मनात गोष्ट होती, की माझे वडील, की जे माझे लहानपणीच गेले. हो. मी जेव्हा 3रीत-2रीत असताना त्यावेळेस अरे वडील वा. गेले. पण माझं गाव हे रत्नागिरी आहे, कोकण. तर तिथे त्यांचं सामाजिक काम खूप होतं गावांमध्ये. आणि जेव्हा पण आम्ही आईशी गप्पा मारायचो लहानपणी, आई सांगायची, की वडील असं करायचे समाजामध्ये, शेतकऱ्यांसाठी चांगलं त्यांचं काम होतं, शाळांसाठी त्यांनी काम केलं.
असं करायचो. म्हणजे असं एक कुठेतरी लहानपणापासून आपल्या मनामध्ये एक बिंबतं ना, की सोशलसाठी आपण कुठेतरी एक काम करणं लागतो. मग जेव्हा आम्ही कामधंद्यात आलो आणि आपण कामधंदा करताना समाज आपल्याला खूप देत असतो वेगवेगळ्या गोष्टी. मग त्याच्यानंतर कुठेतरी एक भावना मनात निर्माण झाली, की आपल्याला समाज एवढं भरभरून देतो, तर आपण देखील काहीतरी एक छोटंसं खारीचा वाटा म्हणतो ना, असं एक देणं लागतो. आणि मग त्या निमित्ताने आमचे जे समविचारी जे मित्र होते, ते आम्ही एकत्र येऊन मग ह्या ट्रस्टची आम्ही हे केली, स्थापना केली. आणि वा, या म्हणजे त्याच्यातून एक जागृतीचा हा जन्म झाला असं म्हणता येईल. खूप छान. म्हणजे वडिलांची हां, भूमिका तुम्ही पुढे थोडीशी हां, थोडंसं तो एक विचार मोठा होता खूप मनामध्ये. मोठा होता. आणि कोणत्यातरी एखाद्या विचाराने तुम्ही झटून जेव्हा एखादी गोष्ट करता ना, तेव्हा ती गोष्ट एक मनापासून होते खूप आणि ती वेगळी इफेक्टिव्ह होते चांगली. या संस्थेमध्ये कशा प्रकारचे काम चालते म्हणजे? जागृती चॅरिटेबल ट्रस्ट मध्ये काम करताना आम्ही तसं चौफेर काम करतो. हं. असं पण असं ठराविक कोणत्या गोष्टीवरती आम्ही कॉन्सन्ट्रेट केलेलं नाहीये. त्याच्यामध्ये म्हणजे आता मध्यंतरी आम्ही वृद्धांसाठी कार्यक्रम घेतले वृद्धाश्रमांमध्ये. नंतर अंध मुलींसाठी आम्ही मोठं काम केलंय. अंध अंध ज्या मुलींचे जे अरे वाह! हो, प्रॉब्लेम्स असतात हो. त्यांच्यासाठी चांगलं काम केलंय. नंतर आपल्या रस्त्यावरचे जे कुत्री मांजरी असतात, हं, आपण ज्यांना हं, स्ट्रे हं. डॉग्स वगैरे म्हणतो हो. किंवा त्यांचे प्रश्न भयानक आहेत काही असे, त्यांच्या आरोग्याविषयक वगैरे. अच्छा. तर त्यासाठी आम्ही काम करतो. आणि कधी-कधी तर आम्ही ट्रस्ट वगैरे ह्याच्या पुढे जाऊन कामं करतो, की काही जण म्हणतात ना, की आम्हाला समाजसेवा करायची आहे, परंतु आमची कोणती ट्रस्ट नाहीये किंवा काय. तर मी सगळ्यांना सांगेन, की असं समाजसेवेसाठी तुम्हाला कोणत्या ट्रस्टची किंवा ह्याचीच आवश्यकता असं अजिबात नाहीये. फक्त आपली एक मानसिकता लागते ती मोठी आणि त्या ह्याने तुम्ही एकत्र येऊन काम करू शकता. म्हणजे अगदी छोट्या-छोट्या एखाद्या रस्त्यावरच्या उपाशी कुत्र्याला जरी आपण एखादं खायला देतो किंवा त्याच्या आजारपणात हं. आपण त्याला मेडिसिन देतो, तर ते देखील फार मोठी समाजसेवा आहे. समाजसेवा आहे. हां, त्यासाठी तसं एक आपलं भावनिक मन लागतं. आणि खूप त्याने आम्ही आमची म्हणजे कामं करतो. चौफेर तुमचं चौफेर. आणि जसे आम्ही कोणाकडे ह्या ट्रस्टसाठी आम्ही पैसे कधी मागितलेले नाहीयेत, की ट्रस्ट म्हणजे लोकांची अपेक्षा असते, की आपल्याला कोणी पैशाचे फंड्स द्यावे किंवा काय वगैरे. तर आम्ही तशा कोणत्या नाही. आम्ही आमचे मित्र आमचे पैसे जमवतो आणि एक ठराविक अमाउंट झाली, की आम्ही एक 3 ते 4 महिन्यानंतर असं समाजासाठी एक चांगला अरे कार्यक्रम वाह! वगैरे घेतो आम्ही. वाह, वाह, वाह! हां, असं किती ट्रस्ट आमचं काम आहे. छान आहे. हो. हं. ही संकल्पनाच खूप मस्त आहे. ही सगळ्यांनीच जर केली, हो, तर नवीन भारत प्रत्येकाला वेगळा करण्यासारखं असेल. असतं समाजामध्ये काम. फक्त आपली एक इच्छाशक्ती लागते, मानसिकता लागते. तर मग एक गायक म्हणून हं, तुमची संवेदनशीलता आणि तुमचे जे हे समाजकार्य आहे, हं. यामध्ये कशी मदत करते? कारण की गाण्यातून मिळणारा तुमचा आनंद हां. आणि लोकांच्या आयुष्यात बदल घडवताना मिळणारा आनंद, हं. यात काही फरक जाणवतो तुम्हाला? यामध्ये फरक म्हटल्यापेक्षा एक सिमिलॅरिटी आपल्याला म्हणता येईल. कारण कोणताही गायक आणि कलाकार असतो ना, तो हं. मनात खूप सेन्सिटिव्ह असतो. करेक्ट. त्याचं मन भावनेने थोडंसं भरलेलं असतं. तर त्या भावना आपल्याला समाजामध्ये इतर ठिकाणी पण आपण जेव्हा कोणती गोष्ट बघतो, त्या तुम्हाला त्या दृष्टीने आपण बघत असतो. एक कलाकाराच्या दृष्टिकोन आपण बघत असतो. आणि ते बघताना म्हणजे आपोआपच तुम्हाला वाटतं, की काहीतरी चांगलं करावं म्हणून. आणि एक कलाकार असताना तुम्ही एक समाजसेवेमध्ये जेव्हा उतरता वगैरे, तेव्हा आपला दृष्टिकोन वेगळा असतो. वेगळा असतो. म्हणजे इव्हन सामाजिकच असं नाही, एक तुम्ही कोणत्या प्रोफेशनमध्ये उतरा, बिझनेसमध्ये उतरा, तर हं. तुमचा कलाकाराचा जो दृष्टिकोन असतो ना, तो तुम्हाला यामध्ये खूप उपयोगाला येतो. खरंच आहे. म्हणजे तुमचं जे हळवं मन आहे, जे हं, हं. कलाकाराचं, ते तुम्हाला इथे हां. समाजकार्याकडे ओढत हो, आणलंय त्याने हो. आणि करेक्ट, एवढी करेक्ट. एकदम बरोबर आहे. दोन्ही हा बॅलन्स आहे हो, म्हणजे हो. म्हणजे त्याच्या दोन्ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत ह्या. समाजसेवा हं, करता करता, करताच करता. तुम्ही सगळ्यात आधी तर तुमच्या लाईफची जर्नी आम्हा सगळ्यांना ऐकून घ्यायला आवडेल. ओके. कसा होता हा प्रवास? प्रवास हा फार मोठा प्रवास होता आणि लहानपणी म्हणजे बालपण असं सर्वसामान्यच गेलं माझं. हं. बालपण आणि वडिलांचं छत्र लवकर गेलं माझ्यावरून. म्हणजे मी तेव्हा 2री का 3रीत असेन बहुतेक, की त्याच अरे वेळेस बापरे! वडील आजारामुळे आणि त्यानंतर मग आईवरती सगळी जबाबदारी हो आली. ना. आणि मग आईने पण मग संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सगळी स्वीकारली. आम्ही 4 भावंड होतो. तर तिने मग सगळं कुटुंब म्हणजे नोकरी करून वगैरे अशा पद्धतीने आम्हाला सगळं मोठं केलं. बापरे! परंतु तिने एक असं केलं, की आम्हाला सगळे संस्कार खूप चांगले दिले, हं. असे. नंतर वडील नसल्यामुळे मोठा भाऊ माझा जो होता, त्याने म्हणजे सगळ्या कुटुंबाच्या त्याने पण जबाबदाऱ्या सांभाळल्या. म्हणजे कुठेही स्पेशली त्याच्यावर जबाबदारी अशी, की आम्हाला कुठे भावंडांना म्हणजे चांगली कशी वळणं लागतील, हे त्याने स्पेशली बघितलं. वाह! कारण ते फार महत्त्वाचं असतं. तर अशा पद्धतीने आमचं म्हणजे आईनेच संपूर्ण जबाबदारीने असं कुटुंब आमचं मोठं केलं. आणि जसं-जसं आम्हाला समजत गेलं, म्हणजे मला वाटतं मी तेव्हा 7वी-8वीत असेन,
त्यावेळेस मला पण वाटायला लागलं की आई एकटंच सगळं सांभाळते आणि मोठा भाऊ सांभाळते. एवढ्या लहान हा, वयात मला असं वाटायचं की काहीतरी वा. आपल्याला पण करायला पाहिजे, वा. करावं असं इच्छा होती. म्हणजे तेव्हा असं खूप कळायचं नाही, पण असं वाटायचं काहीतरी हालचाल, मनातून हा, असं वाटायचं. मनात इच्छा होती करायला. मग मी माझ्या भावाला सांगितलं की मला पण काहीतरी करायचंय म्हणून. मग 8वीत असताना मी पार्ट टाइम जॉब करायचो. हम्म. हा, पण मला असं वाटायचं की काहीतरी महिन्याला पगार व्हावा, आईला काहीतरी नेऊन द्यावं आणि वा वा चांगलं वा. थोडंसं हातभार लावावं. किती छान. मग त्यावेळेस एक इस्टेट एजन्सी होती, तिकडे मी 8वीत असताना मी जॉब करायचो. म्हणजे त्यावेळेस असं होतं की मला क्रिकेटची आणि सगळ्या गोष्टीची खूप आवड होती. पण सगळी मुलं खेळायला जायची आणि हम्म. मला तिकडे जाता नाही यायचं. मला म्हणजे असं वाईट वाटायचं की सगळी पोरं खेळतात आणि आपल्याला हे करावं लागतंय. पण असा रिग्रेट नव्हता काही, पण एक मी त्यावेळेस ते करायचो. मग त्यावेळेस ती वेळेची गरज होती. हो ना. आणि हे 8वी 9वीला जवळजवळ मी जॉबच केला त्यावेळेस. आणि नंतर मग मी 11वी नंतर फर्ग्युसन कॉलेजला माझं ऍडमिशन झालं. मग त्या काळात मी बिझनेसमध्ये आलो. असा बिझनेस पण ऍक्सिडेंटलीच मी आलो तसा, कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या लोकांमध्ये, मराठी माणसांमध्ये मराठी. बिझनेस तसं फार कमी करतात असे, खूप म्हणजे कमी, ऑलमोस्ट हो. ऑल फार कमी प्रमाण होतं. पण तरी मला असा एक प्रसंग आयुष्यामध्ये घडला की त्यामुळे मी ऑटोमॅटिक बिझनेसमध्ये खेचला गेलो असं. आणि वय लहान होतं, 10वी 11वीचं वय होतं. अच्छा, तेव्हा हा, तेव्हापासून मी त्या बिझनेसमध्ये आलो. आणि मग माझा मोठा भाऊ आणि मी एकत्र आम्ही बिझनेस केला वगैरे. अच्छा. आणि पुण्यामध्ये त्यावेळेस वॉलपेपरचा आम्ही बिझनेस चालू केला, इम्पोर्टेड वॉलपेपर्स. हो, जो हा. खूप आता हा, आता मोठ्या तुम्ही प्रमाणात आहे, बऱ्याच पण वर्ष आहात या त्या काळामध्ये ऍक्च्युली त्या बिझनेसकडे वळणं वगैरे हे जरा अवघड काम होतं. तर पण तो बिझनेस आम्ही त्यावेळेस सुरू काळात केला. सुरू केला असा. आणि मग तो हळूहळू त्या बिझनेसचा प्रवास वाढत गेला पुण्यामध्ये, असं झालं. आणि मग नंतर म्हणजे सांगण्यासारखं खूप आहे ह्या फील्डमधलं. बिझनेसचा प्रवास चालूच होता, परंतु बिझनेस म्हणजे मी फुल टाइम त्यावेळेस बिझनेस नव्हतो करत. मी फर्ग्युसन कॉलेजला माझं शिक्षण चालू हो, होतं. दोन्ही. आणि हे शिक्षण चालू असताना म्हणजे सगळी मुलं कॉलेजमध्ये मजा करायची, हे करायची. पण मी ते मजा खरं तर मी पण मजा केली नाही असं नाही, पण हे मजा करत असताना बिझनेसकडे मेन लक्ष दिलं मी. कारण मला माहिती की मला म्हणजे हे कुटुंबाची अशी गरजच होती. गरज होती. हे मी नुसतं धमाल करून कॉलेजमध्ये तसं चालणार चालणार नव्हतं. त्याच्यामुळे मी ते चालू ठेवून, मी बिझनेस चालू ठेवून मी कॉलेज पण चालू ठेवलं. आणि कॉलेजमध्ये असतानाच माझी जी आता पत्नी आहे प्राजक्ता म्हणून, तिची माझी 12वीलाच ओळख झाली फर्ग्युसन अरे. कॉलेजमध्ये. हा. आणि ओके. सगळी मुलं मजा करायची आणि सगळ्या गोष्टी, पण तिला दिसायचं की बाबा मी कॉलेज पण करतोय आणि मी कुठेतरी माझ्या कुटुंबाचा भार पण मी सांभाळतोय. आणि तर ते तिला फार आवडून गेलं त्यावेळेस. मग त्यावेळेस आमची वेवलेंथ जुळली गेली वा वा. अशी. आणि नंतर कॉलेज संपल्या आम्ही लग्न पण आमचं झालं. आणि अच्छा. हा, आणि त्यानंतर मग परत मी म्हणजे त्याच्यानंतर माझी प्रगती होती ती चालू. आणि सगळ्यात सांगायचं म्हणजे तिने मला माझ्या बिझनेसमध्ये आणि खूप मजा, म्हणजे एक सहचारी आपण म्हणतो ना, तसं तिने संपूर्ण हो. ते माझ्या बरोबरीने तिने सगळं हँडल केल्या सगळ्या गोष्टी. आणि नंतर मग पुढे बिझनेस वाढतच होता पुण्यामध्ये चांगला पसरत होता बिझनेस. त्यानंतर मग माझ्या मनामध्ये अजून काही विचार आले की आपण अजून ह्या फील्डमध्ये अजून काही करू शकतो का बिझनेसच्या. एक तर बिझनेस आहेच, परंतु अजून ह्याच्या जोडीला अजून काही करू शकतो का. मग त्या दृष्टीने सातारा वाई इथे माझी जमीन होती, अच्छा. मी त्या काळात घेऊन ठेवलेली जमीन. तर मी कॉलेजमध्ये असतानाच ती जमीन घेऊन ठेवलेली. माझा मित्रपरिवार वाईला खूप आहे. वा. तर त्या ह्याच्यात मग नंतर असं विचार आला की नुसती जमीन पडू नये, काहीतरी इथे करायला म्हणजे पाहिजे. मराठी हा. माणूस फुल फोकस बिझनेस माइंडच तुम्ही घेऊन हा. जन्माला आला असं वाटतं. थोडंसं वाटलं काहीतरी एक्सपांड करावं. मग त्यातूनच वाई हिल्स रिसॉर्टचा जन्म झाला, वाई हिल्सचा. आणि वाई हिल्स रिसॉर्ट पण आज खूप नावारूपाला आलेलं आहे या गेल्या हो. 7-8 वर्षामध्ये. आणि खूप त्याच्यानंतर ऐकून आहे हा, हे त्याबद्दल. करत असताना परत मग पुढे विचार आला की आपण बिझनेस म्हणून आपण सगळ्या गोष्टी करतोय, पण आपण समाजासाठी पण काहीतरी करायला पाहिजे. आणि सोशलची आवड होतं. आणि मगाशी तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे माझ्या एक वडिलांचं बॅकग्राऊंड पण होतं सोशलमध्ये. सोशल हा, तर त्या सोशलमध्ये पण उतरलो. आणि त्याच्यामध्ये पण ऑफकोर्स जरी मी आज तुमच्या समोर असलो कॅमेरासमोर, पण ही गोष्ट एकट्याने करण्यासारखी नाहीये सोशल. त्याच्यामध्ये तुमच्या इतर जणांचा सहभाग तर लागतोच, परंतु तुमच्या कुटुंबाचा सहभाग मोठ्या प्रमाणावर लागतो. म्हणजे त्याच्यात तुमची पत्नी असते, तुमचं इतर कुटुंब, इव्हन माझ्या सासूबाई आहेत, त्या देखील या सोशलमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर काम करतात. या सगळ्यांचा हातभार लागतो. म्हणजे माझ्या मिसेसचं पण मोठ्या प्रमाणावर ती सोशलमध्ये काम आहे. तिला म्हणजे प्राण्यांवरती प्रचंड प्रेम आहे. तर आता हा उन्हाळ्याचा प्रसंग तुम्हाला सांगायला गेला तर तिने जवळजवळ पुण्यामध्ये 50-100 ठिकाणी पाण्यासाठी मडकी ह्यांच्यासाठी ठेवली, प्राण्यांसाठी, कुत्रे मांजरे वगैरे. पाणी त्यांना हा, प्यायला असं. मिळत. तर सांगायचं हे सोशलमध्ये तिचा पण हातभार खूप आहे याच्यामध्ये. आणि ह्या कुटुंबाच्या ह्या सगळ्या गोष्टी अशा पुढे हळूहळू जात होत्या. त्यानंतर मग आलं की तुम्ही मला सांगितलं गाण्यांचा आवड वगैरे. ही कुठेतरी आपल्या पहिल्यापासून आतून एक आपली आवड असते ना, की बाबा काहीतरी आपल्या वेगळ्या पर्सनॅलिटी असते. मला जाणवायला लागलं की कुठेतरी आपण एक मोकळं व्हायला पाहिजे. तर मला गाण्यांची लहानपणापासून प्रचंड आवड होती. मग त्या दृष्टीने मी एक प्लॅटफॉर्म शोधत होतो. पुण्यामध्ये मला तशा पद्धतीचं वातावरण मिळालं.
आणि मग स्टेजवरती मी माझे परफॉर्मन्स एक ऍज अ सिंगर म्हणून मी नवीन एक क्षेत्र निवडतो म्हणतो ना आपण, तसं त्या फील्डमध्ये मी आलो. वा. आणि मग एक सिंगिंगचं पण आता बरंच मी हो, चालू ठेवलंय माझं हे बरेच field. शोज केले तर अशा पद्धतीने म्हणजे एक लहान आपण म्हणतो ना की की कशा पद्धतीने आपलं लाईफ हळूहळू एक स्टेप बाय स्टेप पुढे जाते. तर हे माझ्या लाईफचे असे थोडेसे टप्पे आहेत. टप्पे आहेत, हा, पण ते आणि खूपच रोमांचक टप्पे आहेत. त्याच्यावर आपण बोलणार आहोत येस, शुअरली, सविस्तर. नक्की. खूप छान वाटलं तुमच्या जीवन प्रवास ऐकून. आपल्यासारख्या मराठी माणसाला कोणताही व्यवसाय सुरू करायचा म्हटलं की आपण टिपिकल व्यवसायच बघतो, जसं की हॉटेलिंग किंवा एखादं कापड दुकान, बरोबर किराणा दुकान टाकलं तर शेजारी, असे छोटे मोठे व्यवसायात आपण पदार्पण मराठी माणूस करत बरोबर. असतो. पण तुम्ही तुमचा व्यवसाय काहीतरी वेगळा होता. अगदी 15-20 वर्षापूर्वी वॉलपेपर कोणाला माहितीच नव्हता. नाही जास्त घर सजवताना बरोबर, वॉलपेपर लागतो ही करेक्ट. संकल्पनाच नव्हती. मला तर वाटतं तुम्ही ती पुण्यामध्ये आणली आणि लोकांना कळालं आपलं घर इतकं सुंदर वॉलपेपरनी होऊ बरोबर, शकतं. करेक्ट. तर मग हा व्यवसाय सुरू करावा हा. असं तुमच्या मनात कधी आलं, किंवा काहीतरी एक अशी घटना घडली का, हम्म. किंवा कुठून लिंक लागली काय? जेव्हा मी 8वी-9वीला होतो त्यावेळेस साधारणपणे मला ह्या बिझनेसची थोडं बिझनेस फील्डमध्ये मी आलो. तर सुरुवातीला माझा पुण्यामध्ये कार्पेंटरीचा बिझनेस मी चालू केलेला. अच्छा. की माझा एक कार्पेंटर एक मित्र आहे. तर त्याच्या बरोबरीने मी पार्टनरशिपमध्ये एक छोटा बिझनेस चालू केला की मी काही ऑर्डर्स त्याला आणून द्यायचा, तो करायचा. अच्छा. आणि त्याच्यातून मग मला तो एक दिवशी म्हणाला की नितीन तू मला आणून देतोस या ऑर्डर्स वगैरे, मग तू स्वतःच का नाही घेत असं. तर कुठेतरी क्लिक झालं की काहीतरी आपण महिन्याला पार्ट टाइम जॉब करतो आणि आपल्याला 200-300-500 रुपये मिळतात आणि मी त्याला ऑर्डर्स नेऊन द्यायचो, तो मला महिन्याला 500-1000 रुपये द्यायचा. म्हणजे असं अच्छा. झालं की त्यावेळेस की कुठेतरी नोकरीपेक्षा बिझनेसमध्ये पैसे हे थोडेसे जास्त मिळतात हे जरा कळायला लागलं. मग त्यावेळेस मग कार्पेंटरीचा बिझनेस मी त्याच्यावर पार्टनरशिपमध्ये चालू केला. असं अच्छा. झालं. हा, आणि जवळजवळ वर्षभर आम्ही दोघांनी एकत्र केला बिझनेस तो. म्हणजे मी त्याला ऑर्डर आणून द्यायचो ओळखीच्या वेळी, तो करायचा आणि मला मधल्यामध्ये मार्जिन मिळून जायची. पण ऑर्डर घ्यायचं काम माझं असायचं. थोडं मी बोलणं असल्यामुळे orders मार्केटिंग मिळायच्या. तुमचं मार्केटिंग थोडंसं तुमचं मिळायचं फील्ड त्यामुळे. होतं त्यामुळे. पण ते करता करता असं झालं की माझ्या डोक्यामध्ये म्हणजे बिझनेसची फील्ड थोडंसं यायला लागलं की हे थोडंसं काहीतरी वेगळं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या लोकांमध्ये बिझनेस कमी असायचे मराठी लोकांमध्ये, आणि आमच्याकडे तर असं आहे की मार्गदर्शन करायला पण कोणी नव्हतं. हो की ना. घरी सांगायला की तू बिझनेस कशा पद्धतीने कर, काय असं कोणी सांगायला नव्हतं. पण त्याच्याबरोबर राहून राहून मला थोड्या टॅक्टिक्स थोड्याशा कळायला लागल्या त्या वयामध्ये पण. आणि नंतर असं केलं की माझ्या मनात आलं की त्याने मला सांगितलं की तू स्वतःच का नाही चालू करत म्हणून. म्हटलं हरकत नाही. मग मी माझ्याच ऑर्डर्स घ्यायला मी सुरुवात केली. म्हणजे ओळखी मध्ये वगैरे कोणाचं कपाट करायचं, कोणाचं चपलाचं स्टँड करायचं, काही असो, मी नाही म्हणायचो नाही. अच्छा. आणि मग मी ऑर्डर घेऊन मग त्याच्याकडून मी करून घ्यायचो. मग नंतर असं झालं की 1-2 वर्षाने त्याच कार्पेंटरला मी एक रेंटल शॉप घेतलं आणि त्याच कार्पेंटरला मी माझ्याकडे तो त्या बरोबरीने आला तो. ओके. हां, आणि मग मी ऑर्डर द्यायचो आणि तो आधी करायचा. तुम्ही त्याच्याकडे हां, होता. आधी नंतर तो त्याला मी म्हणजे तो एक मित्रच होता माझा. पण पण तरी तो मला म्हणायला लागला की नितीन तू ऑर्डर्स घे, मी ह्याच्यापुढे ह्या कंप्लीट सगळ्या करून देईन. आणि मग माझ्या खऱ्या अर्थाने तिकडे बिझनेसची सुरुवात झाली. अनुभव आणि आणि त्या अनुभवात दिवशी तुम्ही आता विचारलात की वॉलपेपरच्या बिझनेसमध्ये कसा काय आला, कारण वॉलपेपर डोक्यातच नव्हतं काही असं हो ना. वॉलपेपर. हे असं कार्पेंटर कार्पेंटरीचं काम करताना एका घरामध्ये आम्ही काम करत होतो आणि त्यांचा वाढदिवस होता घरामध्ये. तेव्हा त्यांनी मला असं विचारलं की बाबा तुम्ही हे कार्पेंटरीचं काम करताय ना, तर मला हे घर थोडं सजवायचंय, हे जरा चांगलं दिसेल, पण माझ्याकडे वेळ नाहीये. तर मग काय करता येईल. तर साधारणपणे वॉलपेपर मला माहित होतं की पटकन फास्ट होतं, म्हणून तसं म्हटलं तुम्हाला पेंटिंगला तर वेळ एवढा मिळणार नाही, कारण पेंटिंगला वेळ लागतो. तर तुम्ही वॉलपेपरने का सजवत नाही. तर म्हणतात कोणी आहे का ओळखीचा. तर मग मी मार्केटमध्ये सर्च केलं, मी माझ्या भावाने. तर आम्हाला कळलं की असं एका ठिकाणी मिळतोय वॉलपेपर, आणि आम्ही त्यांना दुसऱ्या दिवशी ते काम करून दिलं. मी माझ्याच ह्याच्याखाली करून दिलं ते काम. तर मला असं कळलं की काम 1 दिवसात झालंय. अक्षरशः सकाळी चालू केलं आणि संध्याकाळी कंप्लीट, आणि संपूर्ण डेकोरेटिव्ह झालंय. आणि पैसे तर जे आम्ही 8 दिवस कार्पेंटरीची कामं घेतोय त्याच्यापेक्षा मला ह्याच्यात एका दिवसात मार्जिन मिळाली. मग तेव्हा एका नवीन बिझनेसचा डोक्यामध्ये जन्म झाला. वा वा वा. आणि मग नंतर मग वॉलपेपर्सच्या फील्डमध्ये आम्ही थोडंसं अजून काम करायचं ठरवलं. पण तरी पण वर्षभर आम्ही कार्पेंटरीचं काम केलंच, पण त्या जोडीने वॉलपेपरचं पण आम्ही करत गेलो. राहिलोय. हो, म्हणजे आणि तोही सोडला नाही. सोडला नाही. त्यानंतर असं झालं की हा बिझनेस थोडासा मागे पडला आणि ह्याच बिझनेसमध्ये आम्ही आमचं म्हणजे जास्त प्रगती केली वॉलपेपरची. तर त्या काळातनं वॉलपेपर हे कोणाला पुण्यामध्ये माहीतच नव्हतं जास्त काय. म्हणजे पुण्याला लोकांना असं वाटायचं की एखादी वॉल करायची किंवा काय वगैरे अशा पद्धतीचं. पण पुण्यामध्ये आम्ही जो सकाळ आपलं न्यूजपेपर आहे त्याच्यामध्ये आम्ही वॉलपेपरची बरीच पहिल्यापासून आम्ही जाहिरात खूप केली. आणि सकाळ त्यावेळेस घराघरात जायचं. आता सोशल मीडिया आलाय, त्यावेळेस सकाळच होता मेन, तुम्हाला माहिती. तर त्याच्यामध्ये आम्ही जाहिरात चालू केली आणि त्या जाहिरातीचे परिणाम असा झाला की आम्ही पूर्ण पुण्यामध्ये पसरलो.
की प्रत्येकाच्या टेबलवरती सकाळी सकाळ येतो आणि त्याच्यामध्ये त्या क्लासिफाईड ऍड्स असायच्या. मग त्यामध्ये ही वॉलपेपर्सची ऍड झाली आणि मी पहिल्यांदा प्रयोग असा केला की पूर्ण घरासाठी वॉलपेपर, की जे हे कोणाला संकल्पना माहितीच माहीतच आहे. नव्हती. असं आहे म्हणजे लोकांना वॉलपेपर टिकतो का इथपासून प्रश्न होते. हो. मग हे आम्ही लोकांचे गैरसमज जे होते ते दूर करत गेलो. मग काही ठिकाणी कामं होत गेली, मग ते चांगले टिकले 4-4, 5-5 वर्ष. त्याच्यातून अजून दुसरी कामं मिळत गेली वा वा. आणि असं करत आम्ही वॉलपेपरच्या फील्डमध्ये पदार्पण केलं. आणि वॉलपेपरच्या फील्डमध्ये कोणत्याही फील्डमध्ये तुम्हाला एक मला सांगायला आवडेल, की आपण जेव्हा सक्सेस होतो किंवा हम्म. काय होतो, तर हे या सक्सेसमध्ये स्ट्रगल खूप असतं ऑफकोर्स. जास्त. परंतु तुम्हाला मार्केट खूप सांभाळायला लागतं. म्हणजे मार्केटमध्ये एक म्हणतो ना व्यवहार म्हणजे तुम्ही कमर्शियल ती लागताच, परंतु कमर्शियलच्या जोडीला तुम्ही प्रोफेशनल पण लागता. म्हणजे मार्केटचे व्यवहार म्हणतो आपण, ते सगळे सांभाळायला लागतात. ते जर गोष्टी त्या इमानदारीनं जर तुम्ही केलात, तर तुम्हाला एखाद्या बिझनेसमध्ये फ्लरिश व्हायला जास्त वेळ लागत नाही. जास्त वेळ आपण त्या सगळ्या मार्केटच्या हे नियम सगळे तुम्हाला पाळायला लागतात. खरंच आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही हे मार्केट म्हणजे वॉलपेपरचं पुण्यामध्ये आम्ही एक असं म्हणायला हरकत नाही की एक प्रतिष्ठा मिळवून दिली ह्या व्यवसायाला. हां, खरंच आणि आहे. आजच्या घडीला तुम्ही म्हणाल तर माझे 50-60 हजारच्या वरती कमीत कमी आमची ही लिंक आहे लिंक जवळजवळ. आहे. इथून ते अगदी पिंपरी चिंचवड, अगदी लोणावळा खंडाळ्यापर्यंत. वा वा वा. हां. मस्त. मग या धंद्यातले काही अनुभव मराठी माणसाला हां. जाणून घ्यायचे आहेत. मग ह्या धंद्यातले अनुभव म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला ओव्हरऑल व्यवसाय संदर्भात सांगू शकेन, ओके. की आता त्या काळात आम्ही तर आलो त्यावेळेस तर मला वाटतं मराठी लोक फारच कमी होते. म्हणजे धंदा म्हटलं की बिचकायचेच लोक. बिचकायचे. अजून पण इव्हन थोडीशी मानसिकता आहे. पण या गेल्या 10 वर्षामध्ये मी बराच फरक बघितला, की बरीचशी मराठी मुलं आणि हे बिंदास धंद्यामध्ये यायला बघतायत आणि मेन म्हणजे सक्सेसफुली पण करतायत. असं तर आमच्या काळात आम्ही त्यावेळेस आलो बिझनेसमध्ये आणि टिकलो आणि प्रगती पण झाली. तर कोणत्याही व्यवसायामध्ये मी तुम्हाला आत्ताच म्हटलं, जे एखाद्या बिझनेसचं जे टेक्निक आहे, जे तत्व आहे, ते सगळ्याच धंद्यासाठी लागू पडतं, की तुम्ही कोणतीही एखादी गोष्ट हातात घेतली तर ती इमानदारीत तुम्ही ती ठेवा आणि त्याची कन्सिस्टन्सी चालू ठेवा तुम्ही. कन्सिस्टन्सी म्हणजे असं नाही हा बिझनेस झाला सोडला, दुसरा बिझनेस घेतला सोडला. कारण यशाला कोणताही शॉर्टकट नाहीये. यशाला कोणताही शॉर्टकट नाही. यश तुम्ही सातत्यानं तुम्हाला प्रयोग आणि त्याच्यामध्ये टिकून राहावं लागतं. असं म्हणाल तुम्ही मी हा थोडासा प्रयोग केला, हा नाही झाला दुसरा, तसं नाही झालं. पेशन्स ठेवावे लागतात आणि जी गोष्ट आपण करतो ती प्रोफेशनली करावी लागते. बऱ्याचदा लोक म्हणतात मी प्रयत्न केला पण मला जमला नाही. पण असं नसतं. बऱ्याचदा आपण जर बारकाईने बघितलं तर कुठेतरी आपले प्रयत्न कमी पडत असतात. प्रयत्न खूप लागतात. जसं आपण इतिहासामध्ये आपण ह्याच्यामध्ये बघतो की लाईटचा शोध लागला, न्यूटनने शोध लावला, तर त्याच्यात त्याने असं की 1000च्या वरती त्याने म्हणजे तो 1000दा फेल गेला, पण तरी पण त्याने शोध लावला आणि आज आपल्याला जगाला एवढा मोठा शोध लावला. आणि कोणतीही गोष्ट जरी फेल गेली तरी त्याच्याकडे निगेटिव्ह ह्याने बघू नका, कारण प्रयोग तर करावे लागतात. त्याशिवाय सक्सेस पहिल्याच घटक्यात तुम्हाला यश मिळेल असं अजिबात नाहीये. जेव्हा हे न्यूटनच्या 1000 प्रयोग अनसक्सेस झाले तर त्याने त्याच्याकडे पण अपयशी म्हणून नाही बघितलं. त्याने असं केलं की 1000दा मला हे कळलं की लाईट कशी लागणार नाही. म्हणजे पॉझिटिव्ह विचार करून हा दृष्टिकोन अतिशय महत्वाचा. आणि व्यवसायात कोणी आला हे बघा, जसा प्रश्न काही लोक म्हणजे जेव्हा आम्ही व्यवसायात आलो तेव्हा मला बऱ्याच जणांना सांगितलं की व्यवसायात काही येऊ नका, की सरळ नोकरी धंद्याच्या मागे लागा, किंवा काही आपले नातेवाईक म्हणा किंवा मित्र परिवार असा. आणि म्हणजे हे धंदा आपल्या रक्तात नाही असं फेवरेट वाक्य आहे लोकांचं. पण मी तुम्हाला आज सांगतो का खात्रीपूर्वक की असं रक्तात बिकतात देवाने कोणाच्या काही टाकलेलं नाहीये. हे सगळं आपल्याला डेव्हलप करावं लागतं. की एखादा ठराविक सोशल बाबा हा एक समाज आहे तर तोच व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकतो. तुम्ही होऊ शकणार नाही. तुम्ही मराठी लोक आहे, आपलं लढणं वगैरे हेच असं काही नाहीये. हे कसं आहे, हा थोडा याचा विषय आहे की तुम्हाला मार्गदर्शन कसं मिळतंय आणि तुम्ही त्याच्यामध्ये कशा पद्धतीने प्रयत्न करताय. ऑफकोर्स आपला तेवढा वारसा नाहीये, ही गोष्ट कबूल आहे, कारण आपला महाराष्ट्राचा वारसा लढायांचा आणि ह्याचा सगळा होता. पण बिझनेस आपल्याला जमू शकत नाही असं अजिबात नाही. आणि आता सगळ्या गोष्टी पूर्वी तरी अवघड होतं, आता सोशल मीडियामध्ये युट्यूब म्हणा, हे ट्यूब म्हणा, तुम्हाला सगळ्या गोष्टी म्हणजे बिझनेसची सगळी माहिती कसा करावं, टेक्निकल गोष्टींपासून मानसिक सपोर्ट हे सगळं मिळतंय. आणि त्याचा आता फरक दिसतोय पण पॉझिटिव्ह सगळ्यात. खूप छान सांगितलं सर. आजच्या यंग जनरेशन, जो मराठी यंग जनरेशन आहे, त्यांना हे ऐकायला खूप आवडेल. तुम्ही जे सांगतायत ना, त्यांना ते पॉझिटिव्ह एनर्जी नक्कीच आली असणार आहे हे ऐकताना. सर, तुम्ही या वॉलपेपरचा बिझनेसची ग्रोथ मला सांगितली, खूप छान वाटलं. मग तुम्ही या व्यवसायाकडे म्हणजे एखाद्याचं घर खूप सुंदर बनवण्याकडे तुम्ही फक्त व्यवसाय म्हणून बघता का ती एक प्रकारची कलाच आहे असं तुम्हाला वाटतं? ऍक्च्युली व्यवसायाच्या जागी असतो आणि त्याच्याकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने बघता ते इम्पॉर्टंट असतं फार.
तर तुम्हाला सांगतो एकदा आपण एक कलाकार जर म्हटलं ना मनातून, तर मग आपला प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा त्या पद्धतीनेच आपण बघत असतो. मग तो कोणता व्यवसाय म्हणजे अशी कोणती एक वृक्ष गोष्ट नाहीये, की बाबा एखादं काउंटर आहे, पैसे घेणं. आपण साधारणपणे धंदा म्हटला म्हणजे असं देवघेव असा हो, असतो. देवघेव. हो. पण तसं नसतं. व्यवसाय म्हणजे तुम्ही त्याच्याकडे कशा पद्धतीने बघता ते महत्वाचं असतं. तर मी माझी व्यवसाय करण्याची जी पद्धत आहे अशी, तर एक आर्टिस्ट माझ्यामध्ये आहे. त्याच्यामुळे मी कोणत्याही म्हणजे आपण जेव्हा वॉलपेपरचा तुम्ही आता उल्लेख केलात, तर तसं बघायला गेलं तर कोणत्याही घरी आम्ही जेव्हा काम करतो ना, तेव्हा फक्त आपल्याला त्या पार्टीने पैसे दिलेत आणि आपण फक्त काहीतरी लावून द्यायचे, लावून द्यायचं. असा दृष्टिकोन नसतो आमचा. म्हणजे मी त्यांच्या भूमिकेत जाऊन मी विचार करतो, की बाबा आपलं स्वतःचं घर असेल, कसं असेल, तर आपण कसा विचार करू, आपल्याला वाह! कसं इकॉनॉमिकल कसं पडेल आणि घर सुंदर कसं दिसेल. म्हणजे कधी-कधी आमच्याकडे पार्टी देतात, काही सिलेक्शन्स करतात कधी-कधी. तर आम्ही त्यांना सांगतो, की हे नका, हे चांगलं नाही दिसणार. सजेशन पण तुमचा तुम्ही देता. घर कसं एकदम आपल्या चांगल्या घरासारखं सुंदर दिसलं पाहिजे. वाटलं पाहिजे. घर म्हणजे हॉटेलसारखं नको वाटायला किंवा कमर्शियल नको वाटायला. तर हा दृष्टिकोन तुम्हाला कुठून येतो, की तुमच्या स्वतःच्या ह्याच्यामध्ये ती आर्ट असेल, कला असेल, तो दृष्टिकोन असेल. आणि प्रत्येक माणूस हा काहीतरी कलाकार असतोच असतो. प्रत्येकाच्या मनामध्ये आर्ट असते ती. तर त्या फील्डमध्ये जर तुम्ही तुमच्या एक क्षेत्राकडे बघितलात ना, तर तो दृष्टिकोन वेगळा असतो. आणि हो. त्याचा तुम्हाला बिझनेसमध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये कोणताही असो, त्याचा प्रचंड त्याचा फायदा होतो. म्हणजे माझ्याकडे जेव्हा नवीन काही मुलं येतात ना, आमच्याकडे सर कामाला येतात दुकानामध्ये, शोरूममध्ये वगैरे, तर सेल्सची भाषा असते सगळी हो, नवीन. हो, हो. तर मला काही नवीन मुलं विचारतात ह्या फील्डमध्ये, की सर तुम्ही एवढे वर्ष ह्या फील्डमध्ये काम करताय, तर सेल्समनशिप कशी करायची? सेल्समनशिप कशी करायची? हा मोठा हे प्रश्न आहे. विचार. तर मी त्यांना एकच उत्तर देतो, हम्म. की सेल्समनशिप करायची म्हणजे सेल्समनशिप करू नका. हम्म. सेल्समनशिप कधीच करू नका. तुम्ही मग? जे समोरची जी व्यक्ती येते कस्टमर बनून आपल्याकडे, त्यांच्याकडे तुम्ही आत्मीयतेने तुम्ही बोला, की बोला. त्यांना चांगलं मार्गदर्शन करा. तुम्ही व्यवसाय धंदा म्हणून बघू नका, की तुमची एक आवड, तुम्ही त्यांना चांगल्या पद्धतीने सजेशन द्या. भले नसेल तिकडे, जर योग्य वाटत असेल तर सरळ सांगा, की इथे लावू नका म्हणून लावू तुम्ही. नका. की आम्ही ह्या भूमिकेतून तुम्ही करा. सेल्समनशिप ही जनरल पण एक कला आहे म्हणजे. हा ऍक्च्युली म्हणजे तसं तुम्ही करा. म्हणजे आपण म्हणतो ना, एक न्यूट्रलपणे काम करा, तटस्थपणे काम करा धंद्यामध्ये. तर ते तुम्हाला एक बाउन्स बॅक होऊन येतं. आज नाही, धंदा कुठेही जात नाही. जर तुम्ही चांगल्या ह्याने मार्गदर्शन केलं तर तोच कस्टमर तुमच्याकडे 1 वर्षाने येऊन परत तुम्हाला न विसरता तुमच्याकडेच येणार. परंतु जर आज तुम्ही त्याला मिसगाईड केलं, तर तो तुम्हाला आयुष्यात विसरणार नाही, की ह्याने मला खराब माझं. आणि एक कोणतेही काम जर तुम्ही समाजामध्ये कोणत्याही प्रकारचं असो, तुमचं पॉडकास्टिंग कोणतेही असो, तुम्ही जर चांगल्या पद्धतीने केलात ना, तर ते 100 जणांना सांगितलं जातं. पण जर तुम्ही खराब पद्धतीने केलं तर ते 1000 जणांपर्यंत जातं. तर वा, आपण वा, ठरवायचं वा. असतं, की नक्की आपल्याला काय, कोणत्या मार्गाने जायचंय. खरंच सर, लाख आणि मोलाचा सल्ला दिला तुम्ही हा. तर खूप कोणताही मस्त. धंदा तुम्ही करताना हा एक मार्ग ठेवायचा, की काहीतरी त्याच्यामध्ये तत्व पाहिजेत आपली. आणि एक आर्टिस्ट म्हणून असताना तर आपल्या डोक्यात फसवण्याचे विचार येतच नाही. नाही. कारण आपण मनातून तसे नसतो. नसतो. आपला भावनिक दृष्टिकोन असतो आपल्या बिझनेसमध्ये, आपल्या कलेमध्ये, सगळ्यामध्ये. तर अशा पद्धतीने तुम्ही जर गेलात तर एक बिझनेस न राहता ती तुमची एक आवड होते, एक हॉबी होते. वा. आणि ते जास्त इम्पॉर्टंट ते आहे. जास्त फुलत जातो. बिझनेस तेवढाच ग्रो होण्याचं कारण हेच आहे, की तुम्हाला त्याच्यातच कारण आवड. कसं आहे, आता या स्पर्धांमध्ये कॉम्पिटिशन खूप आहे. कोणतेही फील्ड घ्या तुम्ही, कॉम्पिटिशन सगळीकडे स्पर्धा आहे आणि दिवसेंदिवस ती वाढतच जाणार आहे. हो ना. तर विकतात तर सगळेच लोक विकतात प्रॉडक्ट आपलं. हो. पण तुम्ही वेगळ्या पद्धतीने काय विकताय? तर तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या सेंटिमेंट्स, तुमच्या भावना मिक्स करून तुम्ही विकताय. तर हे लोकांना फार भावून जातं. म्हणजे लोक आता आमच्याकडे जे माझ्याकडे येतात 15-15, 20-20 वर्षानंतरचे माझे फिक्स कस्टमर, म्हणजे कस्टमर नाही म्हणणार, माझे फॅमिली मेंबर्स आलेत. तर ते विश्वासाने येतात, की आणि त्याचा तुम्हाला अजून पुढे जाऊन सांगतो, की त्याचा उपयोग नुसत्याच एकाच बिझनेस पुरता नाही. आपण एक करिअर चालू करतो वयाच्या एका ठराविक टप्प्यावरती. 10-15 वर्ष आपण सगळेजण खूप मेहनत करतो. पण तुम्हाला सांगतो, ती पहिल्याची जी मेहनत आहे ती आपल्या पुढच्या आयुष्याच्या टप्प्यामध्ये फार उपयोगाला येते. आणि ते मी स्वतः अनुभवलंय, की जेव्हा मी माझा वॉलपेपरचा बिझनेस 10-15 वर्ष जो सांभाळला, त्याच्यात मी जे एथिक्स जे सांभाळले, धंद्यामध्ये तत्व म्हणा, हे म्हणा, तर ती मला माझ्या पुढच्या लाईफमध्ये फार उपयोगाला आली. कनेक्शन जे बनवले जेव्हा मी पॉलिटिकल फील्डमध्ये काम केलं म्हणा, काही एका राजकीय फील्डमध्ये पण मी बरंच काम केलंय. तर दुसरं मी वाई हिल्स रिसॉर्ट मी उभारलं. मी येणारच आहे त्याच्याकडे. ते मी फक्त थोडक्यात तुम्हाला त्याची आयडिया देतो, की माझ्या आता पुण्यातला एवढा मोठा माझा कस्टमर बेस आहे, एवढं मोठं कुटुंब आहे, की मला तो बिझनेस करताना माझं वाईला थोडं एका आउटस्कर्ट्सला आहे, थोडं वाई हिल्स रिसॉर्ट. त्यामुळे आणि तो चालू करताना मला असं आलं, की इथे कोण येणार आहे, कस्टमर्स कसे येणार, कारण सगळा फ्लो माहिती गाड्या फास्ट करून पाचगणी आणि महाबळेश्वर असतं. तर असं ऑफ द रूट कोण येणार आहे. पण मला एक कुठेतरी कॉन्फिडन्स होता, की माझा पुण्यामध्ये माझी फॅमिली मोठी आहे. म्हणजे माझे जे कस्टमर एवढ्या वर्ष मी मेहनत केली आहे, ते नक्की येतील असं. ते असं मला एक वाटत होतं. आणि जेव्हा मी हे एवढा चालू केलं विश्वास. आणि जेव्हा मी माझ्या स्टेटसवरती हे केलं, अपडेट्स हे टाकले, की वाई हिल्स रिसॉर्ट माझं आहे, तेव्हा मला असंख्य फोन आले,
की क्या सर बात तुम्ही सांगा कधी आम्हाला पण जायचंय. क्या हा बात आहे. तर कारण येणारच आहे मी तर. ह्याचा थोडासा एक गुडविल आपलं होतं हम्म. की बाबा ही व्यक्ती जे करेल ते खराब नक्कीच नाही करणार. तुम्ही मगाशी हा सांगितलं म्हणून की मग मला त्या बिझनेससाठी पण मला कष्ट नाही फार पडले तो बिझनेस उभारायला. इन्फ्रास्ट्रक्चर उभारायला थोडासा हे गेलं त्रास, पण जे कोणताही बिझनेस नुसतं तुम्ही उभारून चालत नाही, त्यासाठी कस्टमर यावे लागतात, लोक यावे लागतात. तर ते जे लोक आणण्याचं जे काम आहे ते मला म्हणजे खेचावं नाही लागलं वाईमध्ये. इथून फक्त लोकांना मी पुश केलं. येस, तर म्हणजे मला एक तो फायदा झाला खूप बिझनेसचा. छान. हो, असं आहे. खरंच आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे तत्व करताना त्याच्यामध्ये तुमची तुम्हाला तत्वाने तर तुमचा तत्वांवर पक्के राहा तुम्ही. तुम्हाला कोणताही त्याच्यामध्ये व्यवसाय. तुमच्या ह्याचा तर फायदा होतोच, परंतु तुम्हाला त्याच्यामध्ये आर्थिक फायदा पण होतो. म्हणजे असं काही नाही, तुम्ही दोन आर्थिक पद्धतीने फायदा. बघा लाईफमध्ये हम्म. सक्सेस होता येतं. एक तर तुम्ही बिझनेसमध्ये चांगल्या पद्धतीने पुढे जाऊन, भले हा थोडासा मार्ग थोडासा लांबचा आहे, हम्म. परंतु ह्याच्यामध्ये जे यश मिळेल हे तुम्हाला परमनंट आहे. एक तर तुम्ही फसवून करणारे पण खूप आहेत, म्हणजे मोठे मोठे हम्म. लोक झालेले आहेत, पण त्यांचे व्याप त्यांना माहिती, त्यांना त्यांचे माहिती. त्रास त्यांना माहिती. पण हे जे तुम्ही करताना हे टिकतं टिकणार यश. आहे. आणि लॉंग ते तुमच्या लॉंग पुढच्या टर्म पिढीला जाणार. पण त्याचे आशीर्वाद मिळतात. वा वा वा. आणि नक्कीच तुम्हाला एक ठराविक वळणावरती दिसतंय की आपण जे तत्व घेऊन पुढे धंदा चालू केला कोणताही, तर ते त्याचं तुम्हाला फळ चांगलंच फळ मिळतं. चांगलंच हा. मिळणार. तर तुम्ही म्हणाला वॉलपेपर या बिझनेस मध्ये आता तुम्ही 20 ते 25 वर्ष आहात. छान हो. तुमचा हा व्यवसाय चालू आहे. ओके. सेटल आहे, मस्त हा. पैसा येतोय, लोक हम्म. कनेक्ट झाली आहे, आरामशीर सगळं खाऊ चाललंय. बसू. पण ह्या दुसऱ्या व्यवसायात मग तुम्ही टुरिझम आता तुम्ही हा, म्हणाला, टुरिझम बरोबर. मग तो विचार का आला? परत याच्यात इन्व्हेस्ट करायची, परत याची ग्रोथ करायची, करेक्ट करेक्ट. मग याच्याकडे वळण्याचा विचार तुमच्या मनात कधी आला? बरोबर. आता हा माझा वॉलपेपरचा बिझनेस पुण्यामध्ये सेट होता, त्याचा काही हो. विषय नव्हता मोठा. तो एक मी घडी लावून ठेवलेली आणि त्या हम्म. पद्धतीने बिझनेस फ्लरिश होत होता. हो. परंतु नंतर मला असा विचार आला की कोणता तरी एक पुढे जाऊन असा एखादा व्यवसाय असावा. हम्म. कारण मला आता माझा एक मुलगा आहे स्वप्नील म्हणून. हम्म. आता ठराविक एज नंतर तो त्याचं करिअर चालू करेल आणि हे विचार होता. मग मी आता हा 20-25 वर्ष बिझनेस हा पुण्यामध्ये माझा आहे आता. त्यानंतर मला असं वाटलं की ह्याच्या जोडीला एखादा असा काहीतरी व्यवसाय असावा की जो मला पुढच्या माझ्या काळामध्ये एजनुसार वयानुसार की जो मला सुटेबल होईल. असा एक थोडासा अच्छा. एक विचार माझ्या डोक्यात आला. आणि दुसरा विचार असा होता की आता काही देश आहेत, मी विचार केला की बाबा ह्याच्यानंतरचा मला एक कोणता बिझनेस कोणता अपग्रेड कसा करता येईल का. हम्म. तर त्या दृष्टीने टुरिझम हा बिझनेस माझ्या डोक्यात आला आणि माझी जमीन ऑलरेडी वाईला होती. होती तुम्ही तर म्हणालात. हो. बऱ्याच मला अशा लोक जे फिरायला वगैरे जायचे, हम्म. ते पाचगणी महाबळेश्वरला गेलो की खूप क्राऊडेड आहे, खूप Crowded. कमर्शियल झालंय, असं मला खूप कानावरती यायचं. तर मला असं वाटायचं की लोकांना कुठे तर आयटीचा जसा विषय आहे, आयटीचा खूप स्ट्रेस आहे त्यांना, की सॅटर्डे संडेला ते फिरायला निघतात आणि परत सॅटर्डे संडेला कुठे येतं पाचगणी महाबळेश्वर, जास्त गेलं की लांब. किंवा लोणावळा खंडाळा ही मेन आपल्या डोक्यात येतात. असतं. हो. पण त्यावेळेस असा विचार आला की लोकांना असा काय ऑप्शन देता येईल का की जिथे लोकांना निवांतपणे राहता येईल, चांगलं करता येईल, येस. एक मनशांती मिळेल चांगलं. म्हणजे त्या त्या इव्हन वाई हिल्सच्या रिसॉर्टकडे बघताना पण माझा असा दृष्टिकोन नव्हता की एक धंदा चालू करायचा. एक लोकांना चांगलं एक मानसिक स्वास्थ्य मिळेल, हो. जिथे चांगलं फूड असेल, अशा पद्धतीचं काहीतरी उभारता येईल का. आणि ह्या संकल्पनेतून मग मी वाई हिल्सची थोडीशी निर्मिती करायचा विचार डोक्यात माझ्या खरंच आहे. आला. असा. वाई हिल रिसॉर्ट हे फक्त रिसॉर्ट नाहीये, हम्म. तर इथे निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा एक सुखद अनुभव आहे. हो, तुम्ही नक्कीच तसं नक्कीच. आणि तुम्ही म्हणालात की जे IT कंपनीतले लोक धावपळीतून येतात Stress त्यांना एक असतो. सगळ्यांचा बरोबर. स्ट्रेस फील रिलॅक्स करण्यासाठी खरंच एक उत्तम ठिकाण आहे. तर मग ही पाहुणचाराचं एवढं मोठं जे तुम्ही घाट घातला आहे, हा. मग त्याच्यासाठी तुम्हाला मॅनेजमेंट हा. कशी तिकडे करता तुम्ही? मॅनेजमेंट म्हणजे बिझनेसचा अनुभव तर मला आधीपासून होताच. हो. आणि तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये गेलात तरी बिझनेसच्या टेक्निक सेम असतात की हम्म. तुम्ही लोकांना काय देताय ते ओके. सगळ्यात महत्वाचं असतं. म्हणजे तुम्ही वॉलपेपरच्या बिझनेसमध्ये घ्या किंवा हम्म. हॉटेलिंगच्या बिझनेसमध्ये घ्या किंवा प्रोडक्शनमध्ये जा, अच्छा. की तुम्हाला सगळ्याची प्रिन्सिपल सेम आहेत. धंदा वेगवेगळा असतो पण तत्व सगळ्यांची तत्व सेम आहेत की same तुम्ही आहेत. लोकांना चांगलं काय काय देताय. देताय? कारण कोणत्याही फील्डमध्ये आपण जरी साध्या दुकानात जरी गेलो तरी आपल्याला असं वाटतं की दुकानदाराने आपल्याला चांगलं मार्गदर्शन करावं की बाबा हा ड्रेस हा घेऊन टाका, कोणी हो. मागे लागले की आपण त्या दुकानातून निघून जातो. तसं लोकांना नाही आवडत. तर तसंच माझा दृष्टिकोन वाई हिल्स उभारताना पण हाच होता की लोकांना चांगलं कसं देता येईल. हम्म. कारण आता वाई किंवा इतर बघितलं तर रिसॉर्टचे ऑप्शन खूप आहेत. खूप आहे. मग त्या इतरांमध्ये आपण वेगळं काय देऊ शकतो. काय आणि जेव्हा काहीतरी वेगळं असतं ना आणि जो अलग आहे, म्हणजे जो दिखता है वही बिकता है, याच्यापेक्षा जो अलग दिखता है अलग दिखता है. वही बिकता है. आता असं टेक्निक ही एक झालंय. संकल्पना मस्त हा, आहे. आता ही हे वेगळी आहे. टॅगलाईन मस्त आहे. हा, म्हणजे जो दिखताय बिकताय आता पहिल्यासारखं नाही. नाही राहिलं. लोक पण आता चूजी झालेत, लोकांना पण माहित झालं की वेगळं काय आहे. हम्म. मग त्यामध्ये मग मी निसर्ग तर आम्ही मेंटेन केलाच आहे तिकडे, पण सर्वात मेन म्हणजे MTDC अप्रुव्हल आम्ही घेतलं, महाराष्ट्र टुरिझमचं ते अप्रुव्हल MTDC. घेतलं. तर त्याचा मला वा, असा वा. फायदा झाला की मुंबईपासून जेव्हा लोक येतात, हम्म. आता एखादं रिसॉर्ट असतं एखाद्या साईडला असतं, आड साईडला असतं,
मग लोकांना त्यावरती विश्वास लागतो की बाबा आपण तिकडे सेफ असू, फूड क्वालिटी चांगली असेल. MTDC जेव्हा तुम्हाला टॅग एखादा मिळतो महाराष्ट्र टुरिझमचा, तो हो, मिळणं सोपं नाहीये, त्यासाठी खूप अवघड आहे. खूप ते अवघड मी आहे. तुम्हाला सांगेनच. तर तो येस. झाल्यानंतर कोणी माझं जेव्हा ही सोशल मीडियावरती ऍड होते, तेव्हा अगदी मुंबईपासून कानाकोपऱ्यातून अगदी लेडीजचे ग्रुप पण येतात. एकट्या येतात. दुकट्या लेडीज पण येतात आमच्याकडे. वा वा वा. की ते सेफ आणि पण हां, आहे सेफ तेवढं. आणि जे लोकांचे रिव्ह्यूज वगैरे आहेत, ते सगळं पण इम्पॉर्टंट असतो. आजकाल सगळा धंदा तुम्ही कुठे बसलात काय ते इम्पॉर्टंट नाही. सगळा रिव्ह्यूजवरती बिझनेस रिव्ह्यूज चालतो. वर बिझनेस. आणि आज म्हणजे मला सांगायला चांगलं वाटतं की गृह सजावटचा बिझनेस असो, पुण्यातला वॉलपेपरचा आयदर किंवा हे असो, रिसॉर्ट असो, आम्हाला सगळ्यात टॉपचं लिस्टिंग आहे. म्हणजे वा. 5 स्टार रेटिंग आहे सगळं. म्हणजे मोठेपणाने एक सगळ्या इतरांना पण हे कळावं की कशा पद्धतीने बिझनेसचं एक आपण क्वालिटी मेंटेन करावी. त्यासाठी हे सांगितलं तुम्हाला. करेक्ट आहे आणि सर. दुसरं आम्ही फूड क्वालिटी सगळ्यात बेस्ट आहे आमच्याकडे. म्हणजे MTDC अप्रूव्ड आम्ही जेव्हा हे घेतलं, त्यावेळेस तुम्हाला सांगतो अक्षरशः लिटरली पाण्याची पण जी क्वालिटी आहे, ती पुण्यातल्या लॅबोरेटरीजमध्ये चेक होऊन आली आमच्याकडे. अरे वा. नंतर ते जेव्हा त्यांचं इन्स्पेक्शन चालतं, तेव्हा आपले फ्रीज पासून सगळं ते उडून बघतात हो. की तुमची स्वच्छता कशी आहे, काय कशी आहे, तुमची फूड क्वालिटी कशी आहे, अच्छा. तुमच्या इकडचा अँबियन्स कसा आहे. MTDCचं ते देण्याचं ते एवढं हो, त्याचं हो, हो. मार्किंग ते असतं. लगेच मिळत नाही तसं MTDC अप्रूव्ड. हो. आणि नंतर तुमचा एरिया सेफ आहे की नाही, कारण ओके. लेडीज येणार, कोणी फॅमिलीज येणार, हो. सेफ्टी आहे की नाही. मग ह्या खूप सगळ्या गोष्टी बघितल्या. बघितलं निसर्ग जातं. तुम्ही किती मेंटेन केलाय, हम्म. तुमच्या ह्याच्यात क्लीनलीनेस किती आहे, या सगळ्या गोष्टी. आणि क्लीनलीनेस म्हणजे माझ्याकडे तुम्हाला सांगायचं, माझ्याकडे फॉरेनर येतात राहायला. वा. हां, तर वा. त्यांना म्हणजे हे तुमच्या टेबलवरची अशी धूळ ही पण धूळ चालत सुद्धा नाही अजिबात. चालत नाही. तर तेवढं आमची सगळं सगळी मेंटेन. वॉशरूम्स, आमची सगळी स्पॉटलेस, म्हणजे तुमच्या घरच्यासारखं स्वच्छ सुंदर. इव्हन आमची जी ग्रुप कॉटेजेस आहेत, लोक ग्रुप कॉटेजकडे बऱ्याचदा दुर्लक्ष करतात की कोणी ग्रुप्स येतील, राहतील कशी. आम्ही ग्रुप कॉटेज पण अगदी तुमच्या घरच्यासारखी स्वच्छ एकदम सुंदर ठेवतो की लोकांना 2 दिवस 1 दिवस जे येतील त्यांना प्रसन्न वाटलं पाहिजे. आणि प्रसन्न मॅडम वाटलं पाहिजे. पुण्यातले ग्रुप्स पण आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर येतात. खरंच नंतर आहे. एंटरटेनमेंटचं फार मोठं इश्यू असतं. एंटरटेनमेंट लोक कारण हो, 1 दिवस ते काढून येतात, त्यांना त्यांना एंटरटेनमेंट. मग पाहिजे त्या असतं. दृष्टीने आम्ही आता पूर्वीसारखं ट्रॅडिशनल झोपाळे बिपाळे असं एक्सपेक्टेड नसतं. लोकांना बऱ्याच ऍडव्हान्स गोष्टी वेगळे पाहिजे पाहिजे असतात. असतं. तर त्या गोष्टी पण आम्ही आहेत. सगळ्या अगदी म्हणजे सगळ्या प्रकारचे जवळजवळ माझ्याकडे 50च्या वरती आम्ही गेम्स ठेवलेले आहेत. वा. म्हणजे लोक जेव्हा आम्हाला विचारतात तुमच्या आजूबाजूला फिरायला काय आहे किंवा काय, तर आम्ही त्यांना सांगतो की आमच्याकडेच 1 दिवस तुम्हाला पुरणार नाही अशा. मस्त. मला सांगायला आवडेल माझ्या प्रेक्षक मित्रांना, जायचा बाहेर कुठला प्लॅन असेल तर नक्कीच या रिसॉर्टला भेट द्या. तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. सरांनी इतकं सुंदर त्याचं वर्णन केलंय आणि सगळ्या गोष्टी तिथे अप टू डेट आहेत, त्यामुळे एकदा नक्कीच जायला पाहिजे. तर तुम्ही तुमचा पुण्यातला बिझनेस सांभाळून हे वाईमध्ये हा रिसॉर्टचं पूर्ण सेटअप तयार करणं, मग यासाठी तुम्हाला कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागलंय? बरेच आव्हानं आली असतील. बरीच आव्हानं खूपच आहेत. म्हणजे आता मला डोक्यामध्ये माझ्या डोक्यात विचारांचं वादळ चालू होतं असं हे ह्या हो ना? प्रश्नावरती विचार करताना. कारण की सोपं कारण नाहीये एवढं. कारण एक बिझनेस पुण्यातल्या पुण्यात जरी कुठे करायचं म्हटलं तरी आपल्याला दिवसातले तुम्ही जसं सुरुवातीला म्हटलं 24 24 तसं पुरत नाहीत, खरंच पुरत नाही. कारण बिझनेसच्या शब्दातच आहे की बिझीनेस, बिझी. की तुम्ही बिझी असता पूर्ण एकाच. आणि सांगितलं. एकच व्यवसाय करताना आपल्याला कुटुंबाला वेळ देणं सगळ्या गोष्टी आव्हानं असतात. Correct. पण ते करताना परत अजून दुसरा व्यवसाय, आणि तो पण पुण्यात नाही, तो तिकडे करायचा वाईसारख्या ठिकाणी. दुसऱ्या इथून जिल्ह्यामध्ये. बरोबर. इथून 100 किलोमीटर, जवळजवळ 100-125 किलोमीटर पडतं ते वाई. आणि ते करायचं म्हणजे तो विचार करणं म्हणजे पण अवघड होतं की हे कसं करायचं. म्हणजे मी जेव्हा हा विचार मनात आणला तेव्हा माझ्या सासूबाई मला म्हणाल्या की नितीन बघ हे करतोस पण हे शिवधनुष्य उचलण्यासारखा प्रकार आहे. हो, हो. आणि लिटरली खरंच तसा प्रकार आहे. म्हणजे आज वाई हिल सगळं नावारूपाला आलंय, सगळी चमक दिसते सगळी. पण त्याच्यामागे तुम्हाला खरं सांगतो ते उभारताना प्रचंड कष्ट होते खूप. म्हणजे माझं स्वतःच एक साध्या शब्दात सांगायचं, मी काळानिळा पडलो या 4-5 वर्षात उभारताना. आणि मानसिकदृष्ट्या म्हणा, शारीरिक, आर्थिक प्रचंड लोडिंग मी त्याचं घेतलंय सगळ्या गोष्टीने. पण ते एक मोठं आव्हान होतं. ते सगळ्यात मेन म्हणजे काय, एवढ्या लांब जायचं आणि ते उभारायचं म्हणजे मोठी गोष्ट होती. हो ना. तर ती, आणि माझी जी जमीन होती ती संपूर्ण अशी मुरबाड टाईपची जमीन होती. फक्त एकच माझं हे होती की कृष्णा नदीच्या बाजूला होती. पण तिकडे आम्ही जेव्हा हे विचार डोक्यामध्ये आणला वाई हिल्स करायचं, तर कोणतेही रिसॉर्ट म्हटलं म्हणजे तिकडे झाडं पाहिजेत, सगळ्या गोष्टी पाहिजेत. परंतु तिकडे अक्षरशः एकही झाड नव्हतं. म्हणजे काही काटेरी झुडपं सोडली तर काही नव्हतं. तर मी आणि माझ्या मिसेसने विचार केला इथे करायचं म्हणून. असं एवढा मोठा वृक्ष करायचा असा विचार नव्हता, एक छोटंसं काहीतरी चालू करू असं. पण त्या भावनेने, प्रेरणेने आम्ही काम करत गेलो. आता काम करत गेलो म्हणणं सोपं आहे. पण इथून सकाळी लिटरली तुम्हाला सांगतो 4 वाजता मी गाडी काढायचो पुण्यातून. 4 वाजता 6-7ला आम्ही वाईला पोहोचायचो सकाळी सगळं आवरून. कधी कधी रात्री 11-11, 2-2 वाजता आम्ही घरी यायचो. तिकडे गेल्यानंतर असं कळायचं की लेबर आदल्या दिवशी वाट सांगायचे की सर या आम्ही येतोय म्हणून. आणि सकाळ ते फोन काय उचलत नाहीत माहितीये लेबर लोकांची पद्धत. आणि तिकडे आपण जायचो, कधी कधी डबा न घेता पण जायचो. आणि आयत्या वेळेस असं कळायचं लेबर फोन करायचं, सर मला आज जमत नाहीये.
हो. यायला अशी कामगार आणि फेरी परत आणि फुकट. कोणती तुम्ही एखादी जेव्हा एवढी मोठी 2 एकरमध्ये हे वाई हिल्स वसलेलं आहे. तर बापरे! त्या एका फील्डमध्ये काम करता तुम्हाला बऱ्याच प्रकारची लोकं लागतात. म्हणजे फॅब्रिकेशनवाला लागतो, टाईलवाला लागतो, पेंटर लागतो, सिव्हिलवाला लागतो. असे सगळेच 100 प्रकारच्या एजन्सीज लागतात तुम्हाला काम करताना असं. आणि त्याच्यातलं काही जरी नाही आलं तर तुम्ही तिकडे गेल्यानंतर तुमचा दिवस फुकट जातो फुकट संपूर्ण. जाणार. आणि असं काही न विचार करता परत रिटर्न यायचं आणि परत दुसऱ्या दिवशी किंवा जेव्हा जमेल पुण्यातला व्याप सांभाळून, तेव्हा परत आपण नव्या जोमाने जायचं, तिकडे परत उभा राहायचं. म्हणजे तिकडे तुम्हाला मी सांगतो, की आम्ही आर्किटेक्टपासून कोणी नाही वापरला. मी संपूर्ण आम्ही काय-काय स्ट्रक्चर तर आम्ही अशा उभ्या-उभ्या डिझायनिंग करूनच आम्ही डायरेक्टली केलेली आहे तशी. आणि त्याचे म्हणजे प्रचंड होतं आणि झाड एकही नव्हतं तिकडे त्या ह्याच्यामध्ये. बापरे! तर माझ्या मिसेसचं याच्यामध्ये मोठं काम आहे प्राजक्ताचं, की तिने जवळ-जवळ 1000च्या वरती झाडं आमच्या प्लॉटवरती लावली आणि ती पण इथून मांजरी, हडपसर इथून घेऊन आम्ही तिकडे न्यायचो आणि झाडं किती लावणं पण सोपं आहे. पण तिकडे जेव्हा मुरमाड जमीन असते, तेव्हा झाडं टिकवणं महत्त्वाचं टिकवणं असतं. खूप अवघड कारण आहे. तुमची झाडं नसतील तर तुमच्या रिसॉर्टला काही म्हणजे कोणत्याही जागेला काही महत्त्व नाही. असं तर ती झाडं हे केली आणि आज तुम्ही जेव्हा बघायला या कधीतरी मी सगळ्या प्रेक्षकांना नक्कीच. पण सांगेन, की तिकडे झाडं अक्षरशः म्हणजे फळफळलेत झाडं आमची. म्हणजे एक वाह! 2-2, 3-3 फुटावर लावलेली छोटी-छोटी झाडं आज 15-15, 20-20 फूट उंच. जेव्हा आम्ही त्यांना बघतो, पाहून किती तेव्हा छान आम्हाला वाटत आम्हाला खूप असेल. बरं वाटतं ते, की आम्ही काहीतरी चांगलं एक काम आमच्याकडून केलं, केलं गेलं. झालं. हो ना. कारण काय तुम्ही भिंती उभारू शकता, हो. परंतु तुम्ही निसर्ग आणणं हे फार कठीण निसर्ग आहे आणणं आणि खरंच आहे. निसर्ग आणणं आणि तो टिकवणं. टिकवणं. आणि तिकडे पाणी लागत नव्हतं. अशा बऱ्याच गोष्टी बऱ्याच असतात वगैरे. गोष्टी. आणि मेन बापरे! म्हणजे इथून जाणं आणि काही वेळेस तर असं होतं, की आम्ही ज्या टप्प्यामध्ये काम करत होतो वाईला, हं. तिथे अक्षरशः 15-15, 20-20 किलोमीटरवरती खायला काही नव्हतं. म्हणजे इथून कधी-कधी आम्ही डबा सकाळी जमायचं नाही. तिकडे मिळेल ते खाऊया म्हणून. पण कधी उपाशी-तापाशी अशी पण आम्ही पण कधी मनात कामं विचार नाही केली. आला का, की आपण एवढं करतोय हे हां, कष्ट, हां. त्याला फळ मिळेल का? का तसं म्हणजे असं करा असं मला एक विचारायचं आहे, की हां, यंग जनरेशनच्या डोक्यात येतं, हां, "अरे आपण असंच करतोय, कामच हां. करतोय, मिळणार आहे की नाही आपल्याला? बरोबर, बरोबर. होणार आहे की नाही?" असा विचार येतो. कसं आहे, माझ्या आईने मला एक गोष्ट लहानपणी खूप चांगली सांगितली आणि ती माझ्या डोक्यात पक्की म्हणजे कधी माझी हं, आई मला सांगायची. माझी आई जास्त शिकलेली नव्हती, पण हं. जीवनाचा तिला खूप अनुभव. अनुभव, नॉलेज होता. की ती म्हणते, "यश आणि अपयश या दोघांच्या दृष्टीने तुम्ही मनात ठेवून काम करा. यश मिळतंच, परंतु अपयश मिळणारच नाही असं तुम्ही मनातून हे करू नका. म्हणजे नुसती यशाचीच अपेक्षा आपण ठेवतोय आणि अपयश खरंच आहे. लांबच राहील, तसं नाहीये. हं. यश, अपयश हे दोघेही दोघे चालत-चालत येतात, सोबतच सोबत असतात. असतात. तर वाह! तुम्हाला वाह! दोन्हींची हे ठेवावी लागते मनामध्ये, की काही होऊ शकतं आणि त्याची मानसिक तयारी मोठी लागते. आणि त्याच्यामध्ये एक तिने मला चांगलं वाक्य सांगितलं मोलाचा आता. सल्ला दिला त्यांनी हां, तिने केवढा. सांगितलं मला, की कधी यश मिळालं, अपयश मिळालं ना, तर ते हृदयापर्यंत जाऊन देऊ नका. अच्छा. अपयश यश मिळालं तर मिळालं की तुम्ही हृदयापर्यंत जाऊन देऊ नका आणि यशाची तुम्हाला खूप अहंकार कधी झाला, तर तो तुम्ही डोक्यामध्ये जाऊ देऊ डोक्यामध्ये नका. जाऊन देऊ नका. वाह! हे वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे तिचं. त्याच्यामुळे यश, अपयश या कोणत्या अजूनपर्यंत पण काही इथपर्यंत ह्या लाईफच्या टप्प्यापर्यंत आलोय. पण आम्ही अजून पण त्याच भूमिकेत आहोत, खरंच आहे. की म्हणून आम्ही तर आम्ही स्वतःला म्हणजे न्यूट्रल समजतो आणि एवढा मोठा बिझनेसमॅन नाही इथे ते समोर बसलेत. नाही. त्यांचं रहस्य हे शिकवण त्यांच्या आईकडनं त्यांना मिळाली आणि त्यांनी ती ठेवली आहे हां. डोक्यात, मनात. हो आणि त्यामुळेच आई तर एवढा मला नेहमी सक्सेस. सांगायची, की म्हणजे यशासाठी कोणता शॉर्टकट नाहीये. तुम्हाला प्रयत्न करायलाच लागतील. त्याच्यातूनच जे येईल पुढे यश येईल किंवा अपयश येईल. पण तुम्हाला जायलाच पाहिजे. एक तुम्हाला सांगायला चांगलं आवडेल नवीन पिढीला मला सगळ्यांना, की तुम्हाला प्रयत्न केल्यानंतर यश मिळेल किंवा अपयश मिळेल. हो, बरोबर आहे ना? पण हो. प्रयत्न नाहीच केले, तर तुम्हाला फक्त अपयशच मिळेल. असं आहे. त्याच्यामुळे त्यामुळे हो, तुम्हाला प्रयत्न करण्याचा पर्यायच नाही. तुम्ही पर्यायच समुद्रात नाहीये की नुसतं तुम्ही किनाऱ्यावरती बसाल आणि तुम्ही म्हणाल मला मोती पाहिजेत, तर तसं नाही. तुम्हाला लाटांमध्ये उतरावं लागेल. त्याचे सगळ्या वादळांना तोंड द्यावं लागेल आणि त्याच्यातून तुमच्यासमोर एखादं फळ नक्कीच येईल. असं आहे. खरंच आहे सर, मस्त. तुम्ही या रिसॉर्टबद्दल सांगितलं, की निसर्गरम्य तुम्ही आता खूप छान केलंय, तिथली शांतता. तर मग येणाऱ्या पर्यटकांना या शांततेचा किंवा त्यांच्या मानसिक आरोग्यावर होतो का परिणाम असं तुम्हाला हां, अनुभव लोकांनी सांगितले? अर्थातच होतो. एक थोडंसं काही ह्याच्या पर्यटकांपर्यंत येण्याच्या आधी मी ह्याच्या मागची थोडीशी आव्हानं करीन. कारण हो, काय आपलं ते आपण म्हणजे पर्यटक येण्याच्या आधी आपल्याला काही आव्हानांना तोंड द्यावं लागतं. हं, कारण कोणी तुम्ही आता सॅटर्डे, संडे किंवा एक दिवस आपण वेळात वेळ काढून जातो, काढून बरोबर येतो. ना, हो. आपल्या व्यस्त शेड्यूलमध्ये. कारण बहुतेक असं मिळतं, की 15 दिवसानंतर 1 दिवस मला मिळतोय किंवा महिन्यानंतर 1 दिवस मिळतोय. तर आमच्याकडे येणारं पब्लिक 1 दिवसासाठी आम्हाला नेहमीचंच आहे. परंतु तुमच्या लाईफमधला 1 दिवस इम्पोर्टंट आहे. वाह! तर तो आम्हाला असा मेमोरेबल तुम्हाला करायचा असतं, की तुम्हाला त्याच्यात जे तुम्ही अपेक्षा केलेली आहे, त्याच्यापेक्षा थोडंसं आम्ही तुम्हाला जास्त कशा पद्धतीने काय देऊ शकू, हा डोक्यात विचार असतो. आणि किती माझ्या छान. डोक्यात हा विचार आहे ठीक आहे. परंतु माझी जी माणसं आहेत तिकडे काम करणारी, जो माझे एम्प्लॉईज आहेत, जी हं. माझी हे सगळं किचन टीम आहे सांभाळणारी तुमची जी. टीम आमची आहे, त्यांच्या डोक्यात पण हा विचार पाहिजे,
तुम्ही त्यांना त्यांच्या तसं डोक्यामध्ये म्हणजे ती मानसिकता तयार करावी लागते. ती मानसिकता ती अशी येत नाही. कारण त्यांच्याकडे हेच आहे ना, की एक रिसॉर्ट उभारलंय. खरंच आपल्याला आहे. गावातली आपण हो, काम मिळालंय, रोजची लोक पैसे मिळतात. आपल्याला काय घेणं-देणं अशी एक मानसिकता असते. असतेच. परंतु त्या दृष्टीने काम करणं फार इम्पोर्टंट असतं. कारण कोणती वास्तू तुम्ही उभी जेव्हा करता ना, तेव्हा एक वेळ ती वास्तू उभी पण करू शकता. कारण आपण हम्म. पैसा टाकतो, हे करतो, ते हो, करतो. होतच. पण ती वास्तू उभारल्यानंतर त्याची ती मार्केटमध्ये उभी राहील का? आणि त्याचं अस्तित्व टिकेल का? आणि अस्तित्व टिकलं तरी त्याला एक समाजामध्ये एक प्रेस्टीज प्राप्त होईल का? ते फार महत्वाचं असतं आणि त्या दृष्टीने तुम्ही काही करू शकत नाही. तुम्हाला तुमच्याबरोबर जी टीम असते ती महत्वाची असते. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुम्ही प्रत्येक गोष्टीत आपण तिकडे स्वतः हजर राहू शकत नाही. आपल्यासाठी कोणीतरी माणसं हे करावी लागतात. कारण एकच माणूस 10 ठिकाणी व्यवसायामध्ये करू शकत नाही. तर त्या दृष्टीने तुमची माणसं लागतात. तर ती माणसं तयार करणं म्हणजे हे मोठं आव्हान होतं. म्हणजे तुम्ही भिंती मी त्यांना तुम्हाला सुद्धा म्हटल्याप्रमाणे हो, भिंती उभारू भिंती शकता, पण माणसं उभी करणं आयुष्यामध्ये फार महत्वाची असतात. नाही, त्यात आहे म्हणजे ती माणसं तुम्हाला एवढी लागतात, की ती तुमच्या विचारांशी एकरूप लागतात. एकरूप झालेली पाहिजे. आणि ही कोणती अशी तुम्ही शाळा जसे झपाटलाय तसे त्यांनी त्या हां, डेडिकेशननी काम त्या त्यांनी काळात केले म्हणजे ही पाहिजे. कोणती अशी ना शाळा नाहीये किंवा तुम्हाला हे शिकवलं, हा पाढा हम्म. शिकवला असं नाही. हे मनामध्ये रुजवावं लागतं. आणि एखादं झाड कसं आपण रुजवतो तशी ती ही भावना मनामध्ये रुजवावं लागतं. आणि मला हां. सांगायला अभिमान वाटेल, की माझ्याबरोबर आता अशी टीम माझी आहे. मला पहिल्या वर्ष 2 वर्ष खूप त्रास झाला ह्या गोष्टीचा, की माणसं चांगली मिळत नव्हती. हो ना. लोकांचा हाच दृष्टिकोन, की आपण फक्त काम करायचं, काही घेणं-देणं नाही. साहेब आले मानसिकताच ती आहे ना. मानसिकता नव्हती. तर ती माणसं मी त्या दृष्टीने मी माझ्या मिसेसने म्हणा, आमच्या हम्म. घरच्यांनी ही माणसं तयार केली, की आज किचन सांभाळणारी जी आमच्या लेडीज आहेत 2-3 तिकडच्या, तर त्या अशा पद्धतीने करतात ना, की तुम्ही म्हणाल, की हे स्वतःचं यांचं किचन आहे. एकदम स्पॉटलेस किचन, कुठे वाह! घाणेरडेपणा नाही. वाह! कधी-कधी आपण बघतो, की हॉटेलमध्ये 30-30 फडकी जी खाली वापरतात तीच कधी-कधी दुसरीकडे पण वापरतात. खूप छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, त्या खूप पण गोष्टी खूप असतात. महत्त्वाच्या खूप आहेत या. असतात महत्त्वाच्या. तर त्या दृष्टीने आम्ही त्यांना असं केलं, की बाबा ही एक कोणती प्रॅक्टिकल अशी नुसती गोष्ट नाही, की बाबा तुम्ही पुसलं किंवा काय केलं. असं करा, की जसं तुमच्या घरातले लोकं येतील किंवा तुमची मुलगी आहे, तुमचे घरातले मेंबर्स आहेत, त्यांना तुम्ही जशी स्वच्छता देता, तशी स्वच्छता तुमची आली पाहिजे. आणि लोकांना असे फीडबॅक आले पाहिजेत, की म्हणजे आपण काहीतरी हे एक चांगलं काम असं करतोय ना, की ह्याच्यामध्ये तुम्ही चांगली भावना ठेवा, एक पवित्र भावना ठेवा. की खरंच जेवण आहे. करताना तुम्ही कशा पद्धतीने आपण घरी कसं एक प्रसन्न मुद्रेने जेवण करतो आणि बऱ्याचदा असं म्हटलं जातं, की जेवण आपण चांगल्या मुद्रेने केलं तर ते जेवणात पण सत्व उतरतं. तर वाह! आमच्याकडचे तुम्ही Googleला आज माझे रिव्ह्यू आहेत वाहिलचे, तुम्ही वाचा त्याचे रिव्ह्यूज. तर लोकांनी अशा पद्धतीने दिले, की तुमच्याकडे जेवण खाताना आम्हाला एकदम सात्विक वाटलं. सात्विक. हां. वाह, वाह, वाह! आणि जी लोकं आमच्याकडे राहायला येतात, तर काही लोकांनी मला असं सांगितलं, की तुमच्याकडे सर ना आम्हाला पॉझिटिव्ह वेव्हज वाटल्या हं. अशा. मी आता तेच सांगणार हां, होते, की की तुम्हाला येस. ती एक म्हणजे मी म्हणतो ना आता आपण माझ्या डोक्यात पॉझिटिव्ह तोच हे विचार होता. कुठेतरी एक भावना, ती भावना आम्हाला तुमच्याकडे आल्यावरती वाटलं. म्हणजे कारण हॉटेलमध्ये लोकं सगळीकडेच जातात, रूम सगळीकडे असतात. पण आपल्यामध्ये असा एक थोडासा फरक केला, की आम्ही एक जे तिकडचा एक माहोल ठेवला, एक वातावरण ठेवलेलं आहे. ते अतिशय पवित्र असं म्हणजे पवित्र. चांगल्या पद्धतीने ठेवलंय. म्हणजे त्या दृष्टीने आम्ही अजून पुढचं पाऊल म्हणजे आम्ही लिकरला वगैरे परमिशन म्हणजे आपण जे नाहीये. ड्रिंक्स वगैरे आपण जे म्हणतो, त्या दृष्टीने म्हणजे मी त्यासाठी तुम्हाला सांगतो, अशा पार्ट्याज आणि मी किती लाखो रुपयाच्या धंद्यावरती मी पाणी सोडलंय. आम्ही देत नाही. त्याच्यामुळे आमच्याकडे ज्या लेडीज ग्रुप्स येतात त्या सात्विकता, हां, शांतता ती आणि तुम्हाला त्याच्यामुळे आणि पावित्र्य. त्याच्यामुळे ज्या लेडीज येतात म्हणा, ज्या फॅमिलीज येतात, लहान मुलं येतात, ती आमच्याकडे बिनधास्त येतात, वाह! की इथे आपल्याला असा कोणता त्रास काय नाहीये. नाहीये. असा मग आम्ही जी लोकं अशा पद्धतीने येतात, आता पार्टीज करणं काय म्हणजे चुकीचं नाही. ते सगळ्या मोठ्या फॅमिलीजवर सगळं करतात. पण तरी आम्ही त्यांना नम्रपणे सांगतो, की आम्ही आमच्या म्हणजे कुटुंबांसाठी केलंय. तुम्ही जेव्हा आता कधी-कधी जेंट्स लोकांचे मोठे-मोठे ग्रुप असतात. सगळे माझे मित्र खूप आहेत मोठा. तर बाबा नितीन आम्हाला यायचं असा प्रोग्राम मोठा करायचा वगैरे. मग आम्ही त्यांना नम्रपणे सांगतो, की बाबा तुम्ही तुमच्या फॅमिलीजला घेऊन या घेऊन या. आणि त्यांना पटतं पण ते. असं अशा दृष्टीने म्हणजे काही एक तत्व आहे ना, त्या दृष्टीने पण आम्ही ती मेंटेन केलेली आहे तिकडे अशी. करेक्ट आणि आहे सर. त्याचा फायदा आता सुरक्षेचा मोठा प्रश्न असतो, सेफ्टीचा प्रश्न मोठा सेफ्टी. असतो. हो. तर त्यासाठी आता माझं पुण्याला घर आहे. वाईला मी जास्त राहत नाही. त्यामुळे कधी-कधी असा पण प्रश्न येतो, की बाबा आपल्याला इथून कसं तिकडे लक्ष ठेवता येईल. मग त्यासाठी आम्ही तिकडे सीसीटीव्हीची अरेंजमेंट केलेली आहे, की जिथे मला ही ऑनलाईन इथे दिसतं, की बाबा लहान मुलं खेळतायत, काय करतायत, कुठे करतायत. माझी इकडची जी माणसं आहेत पुण्यातली ती पण लक्ष ठेवून असतात, की सगळ्यांना जेवण वाढलेलं आहे, डायनिंगला ग्रुप मोठा ते बसलेला आहे. पण महत्त्वाचं. कुठे सगळं व्यवस्थित चाललंय ना सगळं. म्हणजे हे त्यांच्यासाठी आमच्या माणसांवर लक्ष ठेवायला नाही लागत. पण हे कसं व्यवस्थित चाललंय ना, सगळं सिस्टमॅटिक खूप चाललंय छान. ना, असं मग आहे. काय मस्त. मग हे तुम्ही अशा सगळ्या हे एथिक्स पाळायला लागतात आपल्याला आणि मग तेव्हा कुठे आपण थोडंसं मार्केटमध्ये थोडंसं आपलं नाव वाह! होतं, की या नाही, नाही, बिंदास नाही. म्हणून. तुम्ही एक एथिक ठेवलंय, की हां. रिसॉर्ट कसं पाहिजे, हो, कोणासाठी पाहिजे आणि पाहिजे. तिथे काय-काय हां गोष्टी आणि त्याच्यातून हव्या अजून आहेत. एक तुम्हाला सांगायला मला आवडेल, की तिथे मी एक स्पेशालिटी अशी ठेवली, की मला स्वतःला गायनाची फार आवड आहे. एक सिंगर हो, म्हणून. तर हो. तिथे मी कॅरोकेचा असा एक सेटअप ठेवलाय ना, क्या बात की है! तिकडे लोकं खुश. म्हणजे लोकं तिकडे आल्यावरती ते जेवण राहिलं बाजूला, तर त्याच्यामध्ये गुंग खूप होतात लोकांना अक्षरशः. सर हां, आवड खूप असते आवड. गुंग होतात कराओके. अक्षरशः लोकं आणि त्याचे करायला फीडबॅक हवी. एवढे आम्हाला चांगले येतात ना,
की सर आमचे 2-4 तास कधी गेले आम्हाला कळलं नाही. कळालंही गाण्यामध्ये नाही. लोकं मस्त गुंग होतात. मस्त सर. आणि वेगळ्या प्रकारचे खेळ ऑफकोर्स पाहिजे असतात. मी तुम्हाला एक सांगेन की माझ्याकडे लहान मुलं जेव्हा येतात आमच्याकडे कुटुंबाबरोबर, तर ती लहान मुलं देखील आज बघितलं मोबाईलचा जमाना आहे. हो बरोबर ना? तर त्या मोबाईलमध्ये पोरं गुंग असतात आणि आई-वडिलांना डोक्याला त्रास झालाय मोठा. हो, तो मग प्रत्येक त्यासाठी घराघरात काही आहे? सांगतो तेच त्याच्यावरच येतोय मी, की आमच्याकडे आल्यानंतर तुम्ही बघाल की मोबाईलमध्ये पोरं गुंगून जात नाही अजिबात. म्हणजे मोबाईलला आई-वडिलांचे फीडबॅक आहेत, की 2 दिवसात आमच्या मुलाने मोबाईल हातातच घेतला नाही. खरं तुम्हाला एक का? सांगू का, मोबाईल आणि ह्या लहान मुलांना, तरुण कोणाला आवडत नाहीये. परंतु आपण त्या मोबाईलच्या ऐवजी एक दुसरा काहीतरी त्यांना ऑप्शन द्यायला आपण कमी पडतो. आता मी ह्या प्रश्नाकडे उत्तराकडे येण्याच्या आधी अजून थोडंसं तुम्हाला मी सांगतो, की जेव्हा काही ठिकाणी फॉरेनला काही देश फिरण्याचा मला योग आला. जसं फिलिपिन्स आहे किंवा सिंगापूर किंवा त्या देशांमध्ये मी असं बघितलं, की तरुण पिढी आहे ना, ही कुटुंबाबरोबर जेव्हा येते. आता मध्ये फिलिपिन्सला मी जरा एक जाऊन सर्व्हे आलो. केला. हं. तर त्याच्यावर कोणाच्या हातात मोबाईलच नाहीये. तर मला आश्चर्य वाटलं, का आता हे तर देश आपल्यापेक्षा सगळे हे आणि हो. मोबाईलमध्ये, तर का देश नाही? तर त्यांना इकडे फिरण्याचे आणि त्यांच्या देशाने एवढे ऑप्शन्स निर्माण केलेत टुरिझमचे, की त्यांना कुटुंबाबरोबर ते एवढी धमाल करतात, मजा करतात, की त्यांना मोबाईल समोर म्हणजे लागतच नाही कोणाला. गरज गरज नाही लागत. कोणाच्या हातात मोबाईलच नाही आणि सगळे हसून खेळून कुटुंबाबरोबर मस्त एन्जॉय करतात, धमाल करतात. मी म्हटलं हा काय चमत्कार आहे. तर मग मी माझ्या इकडे काय म्हटलं, आपण थोड्या प्रमाणात हेच करूया, सुरू करू. की कशा पद्धतीने करता येईल. मग आम्ही आमच्या वाई हिल्स रिसॉर्टमध्ये ही थोडीशी सगळ्या Concept प्रकारचे आणायची. खेळ ठेवले. लहान म्हणजे अगदी लहान म्हणजे तुम्हाला सांगतो, मी विचार करताना रिसॉर्ट म्हणजे आपण डोक्यात मोठे-मोठे विचार ना, तसं नसून मी अगदी छोट्या-छोट्या गोष्टीत विचार करतो. म्हणजे आता परवा मी तुळशीबागेत आपल्या पुण्यातला गेलेलो. तेव्हा तुम्हाला तो माहिती आहे, एक जिराफ असतो आपला, असा आपण हो. हात केला की तो असा मुंडी खाली करतो. खाली करतो आणि मग परत हा वर येतो. तर मी म्हटलं हे मला खेळणं पाहिजे. वाई हिल्समध्ये आम्ही तशी 3-4 खेळणी नेऊन ठेवली. ओके. म्हणजे मुलं छोट्या म्हटले म्हणजे हा मुलांसाठी. नुसता घसरगुंडीवर नाही. तर एवढ्या छोट्या बारीक-बारीक गोष्टींचा आपला किती? विचार करावा लागतो, की मुलांना काय आवडेल, कोणत्या. आणि म्युझिकचं तुम्ही म्हणाल तर अक्षरशः तबल्यापासून मी ढोलक्यापासून मला जे मिळतं ते मी तिकडे नेऊन ठेवतो. आणि पोरं ते एन्जॉय करतात एन्जॉय अक्षरशः. करतात. वाह! हां, वाह! सगळ्या वाह! प्रकारचे गेम्स म्हणजे चेस असो, हे खरंच आहे. हे तर नेहमीचे गेम्स आहेतच. परंतु मुलांना अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये पण पालकांना सुद्धा कळेल आपल्या मुलांमध्ये हां, कुठली कला आहे. कुठली कला आहे वेगवेगळ्या. असं. इव्हन मी तिकडे लायब्ररी ठेवलेली आहे. आता लायब्ररी जनरली नसतात, पुस्तकं नसतात. हो. पण आम्ही तिकडे वाह! मोठा पुस्तकांचा एक लायब्ररी छोटी ठेवलेली आहे. की वाह! तिकडे अगदी लोकांच्या चरित्रांपासून ते सगळ्या. म्हणजे एक माझ्याकडे ग्रुप आलेला पुण्यातला मोठा. तर ती तुम्हाला खोटं वाटेल, असं दृश्य तुम्ही बघितलं नसेल. कोणाच्याही हातात मोबाईल नाही आणि सगळी मुलं पुस्तकं वाचत बसलेली. म्हणजे त्याचे मी फोटो काढून ठेवलाय, की हे दृश्य विरळ आहे आता. खूप रेअर दृश्य खूप आहे. म्हणजे शक्यच नाही शक्यच असं नाही. बघणं. तर पण मुलांना आवड असते. पण आपण तशा पद्धतीचं एक म्हणतो ना, एन्व्हायर्नमेंट तयार करून द्यावं लागतं. देणं कमी पडतं कमी आपण. पडतं. आता एक तर माझ्याकडे फॅमिली आलेली. तो मुलगा एवढा आमच्याकडे रमला, की तो दुसऱ्या दिवशी त्यांचा चेकआउट होता. तर तो मुलगा आईला म्हणतो, "आई मी आज नाही जाणार. मला इथे राहायचंय काकांबरोबर राहायचंय." आणि वाह! लकीली अजून त्यावेळेस मी काय होतो. फीडबॅक पाहिजे. हां, तर वाह! ते वाह! आता कोणी मुलगा राहणं म्हणजे कुटुंबाला जरा हे वाटतं ना, पण तो राहणारा इथे कर्वेनगर एरियाचा होता, माझ्याच जवळ होता. मग मी त्यांना म्हटलं, "याला राहू दे, मी दुसऱ्या दिवशी याला सोडेन" म्हणून. अरे! आणि त्यांनी पण 1-2 दिवस राहिलेले, एकदम फॅमिलीसारखे त्यांनी झालेले. मग तो फॅमिली मुलगा तिथेच राहिला आणि मग मी त्याला दुसऱ्या दिवशी पुण्याला ड्रॉप केलं. म्हणजे ही असे एक व्यावसायिक अशी म्हणजे लोकांना मानसिकता याच्यातून लाभणं, आपली भेटणं हे पण मग भाग्यच आहे सर. असं. आणि असे तयार व्हायला पाहिजे तुमच्यासारख्या नाही इन्स्पिरेशन घेऊन खरंच. तर आणि आपला ह्या भारत सगळ्या कुठल्या कुठे ह्याच्यामध्ये जाईल असे आणि ह्या व्यावसायिक सगळे. सगळ्यामध्ये ना आर्टचा आपल्याला कलेचा खूप फायदा होतो. म्हणजे मी करताना वाई हिल्स रिसॉर्ट करताना वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे माझ्या कलेचा मला खूप उपयोग झाला. झालाय. की आपली ही गोष्ट करायची आपल्याला, पण ही सुंदर कशी करता येईल? सुंदर कशी करता येईल. तो दृष्टिकोन खूप लोकांना वेगळा असतो. आनंद कसा मिळेल या गोष्टी तुम्ही नुसता व्यवसाय म्हणून व्यवसाय करत नाही गेलात. नाही. की तर त्याच्यात मग तो त्यांना फरक पडतो आपल्याला त्याच्यामध्ये आणि तो आपल्याला बूस्ट करतो नेहमी हा एक. खरंच सर तुम्ही एवढं जे वर्णन केलं ना, त्यामुळे प्रेक्षक मित्र मी तुम्हाला नक्की सांगेल एकदा वाई रिसॉर्टला जायलाच पाहिजे. तिथल्या वाइब्स, पॉझिटिव्ह वाइब्स घेऊन यायलाच पाहिजेत. आपल्यात काहीतरी फरक होईल असं मला 100% वाटतं. वाईमधला तुमचा हा टुरिझमचा बिझनेस सक्सेसफुल आहेच आहे. पण भविष्यात तुमचा अजून काही चांगलं देता येईल का लोकांना? याबद्दल काही प्लॅन आहे का? कारण की माझ्या अशा वाचनात आलेलं की तुम्हाला सातारा जिल्ह्यातील टुरिझम याच्याबद्दल डिटेलिंग माहिती आहे. तर असे काही प्लॅन? डिटेलिंग माझा बिझनेस आता कोणी आपापला बिझनेस आपण करतोच. हो. बरोबर ना? आणि त्या फील्डमध्ये टॉपला जाण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतो. हो. बरोबर.
तर हा बिझनेस करत असतानाच आणि मी माझं सक्सेसफुली केलेलं, माझा सेटअप सगळा वाई हिल्सचा. पण तरी पण मला असं वाटलं, एक दिवशी हम्म. रात्री मला अचानक असं डोक्यात विचार आले माझ्या, हम्म. की आपण आपलं करतोय, सक्सेसफुली करतोय. आपण कुठेतरी जे आयुष्यामध्ये आपण खस्ता खाल्ल्या, अनुभव घेतलेत आपण आयुष्या आधीचे, ते आपण आपल्या पूर्ण बिझनेसमध्ये लावलेत. हो की जी हो तत्व असो किंवा काही असो, आपण जी हो त्याच्यामध्ये आपण हो सगळी लावलेली आहेत. लावलेली आहे. कारण धंदा म्हणजे नुसता पैसा नसतो, त्याच्यामध्ये प्रिन्सिपल्स पण असतात. तर असं मी केलं. पण मला असं एकंदर सगळं वाटलं अभ्यास केल्यानंतर, की टुरिझम आपल्याकडे तेवढं हेल्दी नाहीये. नाहीये. नाहीये टुरिझम. कारण जेव्हा तुम्ही आता 1 दिवस काढून महाबळेश्वरला जाता, तेव्हा बऱ्याचदा असं होतं, की आपण पैसा काढून, वेळ काढून निराशा. जातो. हो. रात्री येताना आपण चरफडत येतो, की आपण कुठे उगाचच त्या गर्दीमध्ये अडकलो. सगळं घाट जाम असतं. असं भारतातल्या महाराष्ट्रातल्याच नाही, तर भारतातल्या टुरिझमवरती हे सगळं थोडंसं संकट टाइप आहे थोडंसं हम्म. आता. आणि त्याचा ॲक्चुअली गांभीर्याने विचार होत नाहीये तेवढा. हो ना. तर मला असं वाटलं, की काहीतरी एखादं असं एक मॉडेल असावं, जसं की त्या त्या मॉडेलचा इतरांनी पण अभ्यास करावा. आता हे वाई हिल्सचं मी माझं एक मॉडेल तयार केलंय, बरोबर ना? पण त्या मॉडेलचं असं वाई हिल्सला कोण एवढं गांभीर्याने घेणार किंवा नाही. काय वगैरे, हा, आपापले की जेवढे आपल्या लोक आहेत तेवढा जेवढे माझे माहिती टुरिस्ट असले ते. येतील तेवढ्यांनाच फक्त माहीत पडेल आणि माझा व्यवसाय वाढेल. परंतु याचा समाजाला काहीतरी फायदा होईल का? असा माझ्या डोक्यात एकदा विचार आला. आणि तुम्हाला सांगतो मी, की रात्री मी 12 वाजता असं एक लेख म्हणतो ना आपण, तसा एक लिहायला बसलो. माझ्या डोक्यात विचार, म्हणजे मी थोडा लेखक पण आहे. त्याच्यामुळे मला असं डोक्यात काय आलं, की मला झोप लागत नाही. वा. तर मी ते लिहायला बसलो रात्री आणि जवळ-जवळ मी 1-2 वाजेपर्यंत ते लिहत होतो रात्री. आणि एकदा मी लिहायला बसलो, की मला कंटिन्यू माझी लिहायची सवय आहे. दुसऱ्या दिवशी मी तो एडिट केला थोडासा लेख आणि मी त्याच्यावरती असं लिहिलं त्याच्यामध्ये, हम्म. की सातारा, हम्म. वाई हे जे 2 प्रदेश आहेत, तर हे निसर्गाने अक्षरशः ह्याला भरभरून वरदान दिलंय. दिलेलं की आहे. तुम्ही वाई म्हणजे नुसतं वाई, आपल्याला महाबळेश्वरला जाताना एक गाव लागतं छोटं, तेवढं वाई नाहीये. नाहीये. वाईच्या आउटस्कर्ट्स हे अतिशय ब्युटिफुल आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो, फॉरेनच्या काही देशांमध्ये सातारा आणि वाई एवढा प्रदेश जर असता ना, तर त्या लोकांनी म्हणजे जगावर राज्य केलं असतं. एवढं सुंदर आहे. मी तुम्हाला अतिशयोक्ती नाही सांगत आहे, की अक्षरशः एवढे आपल्याकडे पोटेन्शियल भरलेलं आहे. वा. साताराचा एरिया म्हणा, पाचगणी महाबळेश्वरचा रमणीय एरिया, तो संपूर्ण प्रदेश, वाईचा एरिया हा अतिशय खूप म्हणजे निसर्गाने भरभरून त्याला वरदान दिलेलं आहे. तर मला असं वाटलं, की त्या दृष्टीने आपण ह्याचा उपयोग होत नाहीये अजिबात. म्हणजे आपण त्याच्यात जेवढं पोटेन्शियल दडलेलं आहे, त्याच्या आपण एक 5-10% पण आपण त्याचा वापर करत नाही आहोत. हो मग ना. मग त्या दृष्टीने मी तो एक लेख लिहिला आणि तो लेख लिहिला आणि मी रात्रीच तो एक माझ्या WhatsApp ग्रुपवरती, माझा एक 5-50 लोकांचा ग्रुप होता. त्याच्यावर मी टाकून दिला आणि मी झोपलो निवांत, की थोड्याशा भावना कुठेतरी मोकळ्या झाल्या. हो हो. तर तुम्हाला सांगतो, 4-5 दिवस तो लेख व्हायरल होत गेला. कोणी कोणाकोणाला पाठवला. जवळजवळ 3-4 पानांचा लेख आहे. तुम्हाला माहिती आहे, आजकाल सोशलमध्ये 2 वाक्यांचं कोण वाचायला मागत वाचत नाही. नाही. हो. तर तो वाईमध्ये संपूर्ण व्हायरल झाला लेख तो. वाईमध्ये म्हणजे वाईतल्या घराघरात गेला. प्रत्येक घराघरात तो पोहोचला. त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला, की ज्यांना वाचता येत नव्हतं. त्यांनी तो त्यांच्या नातवंडांकडून वाचून घेतला, वाचून मुलांकडून घेतलं. वाचून घेतला आणि अक्षरशः 8 ते 10 दिवसामध्ये मला 4 ते 5,000 मला फीडबॅक आले आणि जवळजवळ 100-200 लोकांचे फोन आले, की "अहो, तुम्ही हे काय लिहिलंय?" असं. तर तो वा लेख म्हणजे वा. तो लेख म्हणजे अक्षरशः काही जणांनी म्हणजे मला सांगितलं, की हा लेख म्हणजे क्रांती आहे. की हे तुम्ही जर हे खरंच आहे. तुम्ही ज्या प्रमाणे हां, लिहिलंय ते लिहिलंय. जर म्हणजे मी अगदी वर्कआउट पोटतिडकीने झालं. ते लिहिलेलं, की आणि त्यामागे माझा अनुभव पण होता आणि माझ्या भावना पण प्रचंड होत्या. आपण म्हणतो ना, एक चांगल्या ह्याच्यातून तुम्ही कोणतं कार्य केलं तर ते समोरच्याला भिडतं म्हणतो ना, तर तसं ते झालं. आणि मला अक्षरशः असे फोन आलेत, की तुम्ही ह्या गोष्टीसाठी इनिशिएटिव्ह घ्या आणि तुम्ही, वाईचं मंदिर आहे फेमस, गणपतीचं हो, मंदिर. गणपती तर ते मंदिर. गणपती मंदिर म्हणजे वाईचं भावनेचं एक प्रतीक आहे. तर मला लोकांचे असे फोन आले, की तुम्ही वाई गणपतीजवळ कधी जमायचं सांगा, की आम्ही शेकडोंच्या संख्येने येतो आणि हे तुम्ही इम्प्लिमेंट कराच म्हणून. हो. एवढं म्हणजे तो लेख मी तुम्हाला तेवढं. नंतर दाखवीन मला आणि आपल्या वाटतं त्याची प्रेक्षकांना काही पण तुम्ही हे करा. की लिंक काही असेल तर त्याची ती लिंक मी आपण नक्की दाखवीन, टाकूयात. की वाचण्यासारखी आहे ती खूप. वाचण्यासारखी आहे. आणि ते जर जो वाचेल तो माणूस म्हणजे अंतर्मुख होईल अशा पद्धतीने. तर ह्याच्या पुढचं त्या लेखाचं सांगायचं म्हणजे तो नंतर Facebookवर कोणीतरी टाकला. Facebookवरती तो व्हायरल झाला. नंतर तो साताऱ्याच्या Facebookवरती गेला. साताऱ्यामध्ये हजारो लोकांपर्यंत तो पोहोचला आणि मला 10 दिवसात नको झालं. मी नंतर लोकांचे फीडबॅक घेणं बंद केलं आणि अक्षरशः तुम्हाला त्याच्यानंतर पुढे त्या एरियातले जे कॅबिनेट मिनिस्टर आहेत आत्ताचे, तर त्या कॅबिनेट मिनिस्टर्सकडे तो गेला. तो पोहोचला, लोकांथ्रू पोहोचला महत्वाचं. आणि त्यांच्या ऑफिसमधून मला फोन आला, की तुम्हाला सरांनी भेटायला बोलावलं, म्हणजे जे आत्ताचे करंट कॅबिनेट मिनिस्टर आहेत त्यांनी तुम्हाला भेटायला बोलावले. तर मग मी वेळात वेळ काढून मी साताराला गेलो, त्यांच्या घरी गेलो, बघितलं तर प्रचंड लोक तिकडे जमलेले 100-500. आणि मंत्री म्हटल्यानंतर भेटायला येतात. अच्छा. मी घाईघाईत माझं सांगितलं मी त्यांना, की मी आलोय म्हणून. तर त्यांनी मला सांगितलं, की तुम्ही बसा थोडा वेळ, की आपल्याला बोलायचंय. हो.
आणि नंतर सगळ्यांचं आटोपल्यानंतर जवळजवळ 1 तास त्यांनी माझ्याशी ह्या विषयावर चर्चा केली. वा. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की कारण आपल्याला की एवढं त्याच्यात असेल आपल्याला पोटेन्शियल तलाठी पण कोणी स्वतःहून फोन नाही करत, तुम्हाला माहिती आहे. आता वाचायचाच आहे तो लेख. एका एका आता- राज्याचा कॅबिनेट मिनिस्टर जो असतो तो तुम्हाला जेव्हा फोन करून सांगतो तेव्हा असं समजायचं की कुठेतरी आपली भावना त्यांच्यापर्यंत खूप पोहोचली आहे. आणि म्हणजे हे लोकांकडून काय गेलं. लिहिलं असेल तुम्ही? आम्हाला आता वाचायचाच आहे तो. तर तो लेख तुम्हाला मी दाखवीन. तर तो हो. लेख नंतर मग आपल्या राज्याचे जे पर्यटन मंत्री आहेत हम्म. शंभूराजे देसाई हो आताचे, हो. तर त्यांनी पण मला आता ह्या महिन्या 2 महिन्यात भेटायला बोलावलंय की आपण ह्या, म्हणजे मी त्यांना म्हटलं की ह्या तुमच्या लेखाचा डोक्यातले विचार जर इम्प्लिमेंट झाले तर हा, खरंच तर सर मी त्याच्यामध्ये होईल? असं लिहिलेलं आहे की थोडक्यात सांगतो तुम्हाला, तो लेख मोठा आहे. तर तो लेख असा, म्हणजे त्याच्यामध्ये असा विचार आहे की तुम्ही हे जर मॉडेल जर बनवलं साताऱ्याचं, वाईचा आपण छोटा विषय घेतला, हो सातारा तर नकोच ते बाई. सातारा आणि वाई दोन्ही ह्याच्यामध्ये मी घेतलंय. तर ते हम्म. जर तुम्ही जर हे केलं तर तुम्हाला सांगतो हे महाराष्ट्रात नाही तर हे अख्ख्या देशामध्ये हे मॉडेल म्हणून प्रसिद्ध होईल. आणि जर कोणतं टुरिझम करायचं तर ते साताऱ्यासारखं करायचं असं लोकांच्या मनात येईल. असं एवढं त्याच्यामध्ये पॉवर आहे, एवढी आहे. आणि वा. त्याच्यानंतर अजून तुम्हाला पुढचं सांगायचं तर तो लेख दिल्लीला नितीन गडकरींच्या ऑफिसमध्ये आता आहे. वा. म्हणजे त्यांच्या मला ऑफिस वाटतं होणार हा इम्प्लिमेंट तो- होणार. आणि आणि मध्यंतरी तुम्हाला त्याचे फोटोग्राफ्स पण Great. मी तुम्हाला ते पाठवीन की जेव्हा नितीन गडकरी पुण्यामध्ये आलेले तेव्हा जे एक महाराष्ट्राचे एक अध्यक्ष आहे एका हम्म. पक्षाचे, हम्म. तर त्यांनी मला सांगितलं की तू ह्या लेखाची हार्ड कॉपी त्वरित की ह्या केंद्रीय मंत्र्यांना दे म्हणून. आणि मी नितीन गडकरींना ती कॉपी मध्यंतरी आम्ही आमच्या ग्रुपने संपूर्ण त्यांना ती स्वाधीन, त्याचे फोटो पण आहेत माझ्याकडे. आणि शंभूराजे देसाईंनी पण मला भेटायला बोलावले ह्या महिन्या 2 महिन्यामध्ये. म्हणजे तुम्हाला सांगतो ह्या पॉलिटिकल सगळ्या बाजूला ठेवून सगळ्या फील्डमधल्या लोकांनी, जे किसनवीर कॉलेज मोठं आपलं नावाजलेलं आहे हो. त्याचे जे सर्व आहेत ते वेगळ्या पार्टीचे आहेत. पण तुम्हाला सांगतो पक्ष बाजूला सोडून सगळ्यांनी ते ह्याच्यामध्ये सगळे खूप एकत्र सगळ्यांनी आले. इंटरेस्ट घेतला. आणि वाईमध्ये मला त्याच्यामुळे केवढी तरी ओळख मिळाली वा. की कोण आहेत नाही म्हणून. सर तुम्ही एवढ्या आणि म्हणजे मी हे खूप तुमचा तळमळीने लिहिलं. अभ्यास तुम्ही कागदावर हा. आणलात आणि तो लोकांपर्यंत हो. पोहोचला आणि आणि त्यांना ते वाटलं वाटलं. आणि त्याच्या पुढे तुम्हाला सांगतो की ते एवढं इफेक्टिव्ह आहे, ते जर केलं तर त्याच्यासाठी पैसा हा विषय गौण आहे. पैसा हा विषय नाहीये. म्हणजे कोणाला असं आपल्याला वाटतं ना की हे टुरिझम एवढं डेव्हलप खूप पैसा लागणार आहे. पैसा नाही, फक्त आयडियाज आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये काही लाख टाकले तर तुम्हाला करोड मिळतील, अशा पद्धतीचा तो व्यवसाय आहे. म्हणजे आपण पूर्वी जे वाचायचो ना की आपल्या घरावर सोन्याची कौलं बिलं, तर म्हणतात तशा टाईपचा चमत्कार होऊ शकतो आपल्याकडे. म्हणजे मी मंत्र्यांना डायरेक्टली सांगितलं की तुम्ही, म्हणजे पॉलिटिकल कोणी आपले असतात, मी स्वतः पण पॉलिटिकल याच्यामध्ये काम केलेलं आहे, की म्हटलं आपण जीएसटी बीएसटी 18% मागे लागतो, बरोबर ना. ते पण लोक नाराज असतात किंवा काय असतात, ते देण्यामागे हे मागे की हे काही आवश्यकता नाही लागत. हे तुम्ही जर केलं तर तुम्हाला कुठे रेव्हेन्यू मिळतील 100%, 18% पण सोडून द्या, 100% रेव्हेन्यूज मिळतील. आणि हे इम्प्लिमेंट होऊ शकतं, हे प्रॅक्टिकल आहे, हे असं कोणतं काल्पनिक नाहीये. म्हणून तर ते, आणि ते काल्पनिक नाही म्हणून ते साध्यात साध्या शेतकऱ्याला पण ती कल्पना भिडली मनाला. आणि त्याच्यानंतर बऱ्याच जणांचे मला असे फोन आले की आम्हाला पण अशा पद्धतीचा रिसॉर्ट किंवा काहीतरी, आमची जमीन पडीक आहे, आम्ही करावं का म्हणून. आणि 2-3 जणांनी त्या दृष्टीने पुढे म्हणजे काम पण चालू केलेत. आणि तर ते मला इव्हन केंद्रीय मंत्र्यांनी मला स्वतः सांगितलं की ह्या फील्डमध्ये आपण नक्की गांभीर्याने विचार करायला पाहिजे. आणि आता तुम्हाला सांगायचं तर महाबळेश्वर पासून जो वाईचा जो पट्टा आहे तो जरा तुटल्यासारखा आहे. तर मी जेव्हा ह्या मंत्र्यांना मी भेटायला गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की सगळ्या पक्षाचे हे एक मंडळ मिळून एक चांगली एक भूमिका ह्याच्यासाठी कमिटी करून एक चांगली आपण ह्याच्यासाठी एक करतोय. आणि महाबळेश्वरवरून रोपवे वाईला येणार आहे. हा, वाईवर, म्हणजे वाईचा जो कमळगड आहे, आपल्याला इथे ऐकायला वाईचा जो कमळगड आहे त्या गडापर्यंत येणार आहे. म्हणजे तुम्हाला, त्यांना मी म्हटलं की आपला जो इतर प्रदेश आहे ना, जो तो तुम्ही दाखवा लोकांना. आता फॉरेन्स मध्ये किती रोपवेज असे केलेले आहेत की लोकांना खालचं बघायला आवडतं सगळं, की बाबा हिरवळ सगळी आहे, जंगल आहेत, नद्या वाहत आहेत वगैरे. तर आपल्या इकडे तर भरभरून आहे, भरभरून दिलेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या माझ्या प्रोजेक्टचा एक प्रोजेक्ट तुम्ही असं की तुम्ही रोपवे पण करा, चांगल्या पद्धतीचे रोपवे करा, स्टँडर्ड करा, ज्याच्यामुळे टुरिझम पसरेल सगळीकडे. नंतर मोठमोठ्या पद्धतीचे तुम्ही फूड फेस्टिवल्स आहेत इंटरनॅशनल, ते तुम्ही घेऊ शकता. आंतरराष्ट्रीय फूड फेस्टिवल घ्या. नंतर आपल्याकडे दर्याखोऱ्यांची कमी नाहीये, तुम्ही सायकल रेसेस घ्या मोठ्या प्रमाणावर इंटरनॅशनल, नंतर कार रेसेस घ्या, की तुम्हाला लोकांना इथे यायचंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहितीये, टुरिझम म्हणजे लोकांना असं वाटतं हॉटेल्स ते नाहीये, तेवढ्यापुरतं मर्यादित नाही. हॉटेल्सचा काय प्रकार, असा विषय आहे ना, जर आपण खोलात विचार केला तर हॉटेल वाढली म्हणजे टुरिझम नाही वाढत. हॉटेल वाढली तर टुरिझम वाढत नाही. जर तुम्ही नुसतंच हॉटेल वाढवत गेलात एखाद्या एरियात की बाबा एवढे हॉटेल वाढली आमच्याकडे, तर तसं नाही, एक दिवस एक हॉटेल बंद पडत जाईल. तुम्ही टुरिझम वाढवा आणि नंतर ती हॉटेल्स टिकून राहतील. अशा पद्धतीचे खूप विचार आहेत त्या लेखामध्ये. तो
म्हणजे विचार करतो ग्रेट लेटस सी लेख असेल तो, खरंच होणार आणि इम्प्लिमेंट झालं तर महाराष्ट्राचं चित्र काय, भारताचं भारताचं चित्र बदलू शकतं बदलेल, ते. कारण की हो. ऑल ओव्हर आणि वर्ल्ड एक- मधले लोक येणार आणि आहेत. त्याच्यामध्ये सांगायचं फार मोठी इंडस्ट्री, की आजकाल तरुण जी पिढी आहे त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा तुमच्या माध्यमातून आणि मला किती सांगायला आवडेल. लोकांना जर व्यवसाय तिकडे तेच मिळेल मी तुम्हाला छोटे छोटे. सांगतो की आजकाल आता कोणी गावांमध्ये गावं आहेत आपली, आता समजा सोलापूर आहे, बीड आहे, हे आहेत, यवतमाळ, कोणती कोणती लांब लांबची गावं आहेत ती. सगळेजण काय बघतात की शहराकडे यायला बघतात. त्याच्यामधून काय आली, शहरं सॅच्युरेट झाली सगळे. पुण्यावरच सगळं लोडिंग, मुंबईवरच सगळं लोडिंग, नागपूरवर सगळं लोडिंग. तर ही तरुण पिढी का जाते इकडची तिकडे? कारण त्यांना करण्यासारखं हाताला काय काम नाहीये. तर हे जर टुरिझम आपण जर हे पसरवलं सगळीकडे, हो, तर तुम्हाला सांगतो की कोणी तरुण मुलं आहेत ना, म्हणजे इकडे तिकडे सोडा, महाराष्ट्रात फॉरेनला जायचा पण विचार नाही करणार. एवढं आपल्याकडे म्हणजे आपला जो ब्रेन आहे ना, तो आपल्याच इथे कामाला लागू शकतो. लागेल खरंच. आता आपण बऱ्याच ठिकाणी फॉरेनला जेव्हा फिरायला जातो ना, तेव्हा तुम्ही बघाल टुरिझम अक्षरशः तरुण पोरांनी सांभाळलंय. म्हणजे 15 ते 20 वर्षाची पोरं आहेत ना, 25 वर्षाची, अख्खं टुरिझम देशाचं सांभाळतात. आणि आपल्याकडचं आपण बघतो की मुलं कठड्यावर बसलेत, मोबाईल घेऊन बसलेत, कारण त्यांना आपण ऑप्शन देत नाही आहोत. ऑप्शन देत नाहीये. म्हणजे ही मोठी चुकी आहे आपली. तर ह्या जर याच्यामध्ये, म्हणून तर ह्या सगळ्यांनी गांभीर्याने हे का घेतलं, की हे असं जर झालं तर पैसाच नाही, आपली तरुण पिढी पण तरुण वाचेल. पिढी पण आणि वाचेल. चांगल्या गोष्टीकडे वळेल सगळेजण. खरंच असा आहे एक सर, विचार तुमचा आहे. अनुभव व्यवसायातला इतक्या वर्षांचा, हा. तो तुम्ही पणाला लावून एवढं सगळं जे केलंय आणि ते खरंच आणि इम्प्लिमेंट झालं तर आणि राजकीय भारताचं फील्ड मधली चित्र जी लोक बदलेल. आहेत त्यांनी आमच्या बाई हिल्सला रिसॉर्टला पण भेट दिली, की तुम्ही एवढं तुम्ही सांगता, तुम्ही काय केलंय, आणि त्यांना म्हणजे पॉझिटिव्ह वाटलं सगळं. माझा पुढचा प्रश्न असा आहे की आयुष्याचा हम्म. तुमचा हा एवढा अनुभव आणि गाणं, तुम्ही आता या फील्ड मध्ये आहे, तर याचं कनेक्शन आहे का? कनेक्शन आहे. म्हणजे या बाबतीत मी तुम्हाला सांगेन की एकाच गाडीची ही 2 चाकं आहेत अक्षरशः, गाणं म्हणजे. आणि जेव्हा आपण गाणं गुणगुणतो ना, कोणी असो, म्हणजे एखादा गायकच असायला पाहिजे असं काही नाही, गाणं कोणी गुणगुणतं. तर गाणं जेव्हा गुणगुणत असतो ना आपण, तेव्हा आपल्या मनातल्या भावना ज्या असतात, आपल्या आयुष्यातले जे प्रसंग असतात, अक्षरशः त्याच्याशी आपण थोडंसं कुठेतरी एकरूप झालेलं असतो, आणि पटकन आपल्या मनातल्या कुठेतरी बॅक स्टेजला ते गाणं येतं आणि आपण पटकन गुणगुणतो. पण कुठेतरी आपण त्याच्यातून एक्सप्रेस होत असतो त्या गाण्यामधून. आणि माझ्या लाईफमध्ये तुम्ही म्हणाल तर मी ह्याचा खूप मोठा हे आहे की बाबा, गाणं हे लाईफमध्ये तुम्हाला फार इम्पॉर्टंट आहे. गाणं म्हणजे गाण्यामधून आपण एक्सप्रेस होत असतो. आणि कुठेतरी पूर्वीचे गीतकार आहेत, संगीतकार आहेत, यांनी ही गाणी लिहिलेली आहेत. ही गाणी अशी आकाशातून किंवा रातोरात डोक्यात नाही आलेली. हे त्यांना त्यांच्या लाईफमध्ये जे प्रसंग झालेले आहेत, ज्या वेगळ्या त्या सिच्युएशन्स मधून ते लहानाचे मोठे झाले, मोठेपणीचे अनुभव, किंवा आपल्या आयुष्यात येणारे सुख दुःख, ह्याच्यातूनच ही गाणी उमटली गेली आहेत कागदावरती. आपल्या गीत डायरेक्टली आहे. जेव्हा आपण एखादं, आता तुम्हाला मी गाणं सांगतो, एखादं गाण्याचं तुम्हाला उदाहरण द्यायला आवडेल, जीवन से भरी तेरी आंखें मजबूर करे जीने के लिए. आता हे हिंदी फार फेमस गाणं आहे किशोर कुमारचं. तर त्या गाण्यात कोणाची तरी एक नजर असते आपल्याला. कधीतरी आपण माणूस आयुष्यामध्ये फ्रस्ट्रेट होतो असे, की आता काही नको, बास झालं. तेव्हा तुमच्या आईची नजर असते, तुमच्या बहिणीची, भावाची, किंवा तुमच्या प्रेयसीची नजर असते. ती तुम्हाला एक आधार देऊन जाते, बरोबर ना? त्या आधारातून एक माणूस, खाली पडलेला माणूस उठू शकतो, भरारी घेऊ शकतो, एवढी त्याच्यात ताकद असते. तर त्या गाण्यातून त्यांनी सांगितलं, जीवन से भरी तेरी आंखें मजबूर करे जीने के लिए. म्हणजे हे साधं सुद्धा नाही, हे जीवनाचं तत्वज्ञान आहे. आणि हे असं कोणतं तरी असं काल्पनिक तत्वज्ञान नाहीये, हे तुम्हाला खरंच तुम्हाला लाईफ जगायला शिकवतं. दुसरं एक गाणं मी तुम्हाला सांगेल, जिंदगी कैसी है पहेली हाय. त्यांनी काय लिहिलंय, जिंदगी कैसी है पहेली आहे, कभी तो हसाए कभी ये रुलाए. बरोबर ना? हे आयुष्याचं काय, हे आयुष्याचं सार आहे. खरंच आपण जे प्रसंग आपल्या लाईफमध्ये घडतात त्याच्यातून आपण कधी हसत असतो, कधी रडत असतो. आणि हे ज्यांनी अनुभवलंय त्यांनीच ही गाणी लिहिली. आणि हे गाणं म्हणजेच आपलं आयुष्य, आणि हे आयुष्य म्हणजेच गाणं आहे. अजून एक तुम्हाला उदाहरण द्यायला आवडेल की आयुष्य म्हणजे काय आहे, कोणी काय लिहिलंय. किसी के मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. हे आयुष्याचं सगळं सार आहे मॅडम. हे म्हणजे जो लिहितो हे त्याने असंच लिहिलेलं नाहीये. म्हणजे आपण जेव्हा गाणी एखादी गुणगुणतो ना, तेव्हा आपण आपल्या भावनातल्या, मनातल्या ज्या भावना असतात त्या व्यक्त होतात, त्या एक्सप्रेस होतात, आणि आपण त्याच्यातून कुठेतरी ओपन होतो. म्हणजे गाणं हे कोणतंही दुय्यम तियम नाहीये. गाणं हे आपल्या आयुष्याला हे अटॅच आहे. आपली जशी वस्त्र असतात आपल्या बरोबर, तसं हे गाणं पण हे आपल्या मनाला एक लागलेलं, एक आपण गुंडाळलेलं वस्त्र आहे. आणि ते अतिशय इम्पॉर्टंट आहे. आणि हे प्रत्येकाला गाणं गायलाच यायला पाहिजे असं काही नाही. आता आम्ही कार्यक्रम काही करतो, तर गाणं गाणारा 1, 2, 4, 5 जण असतात, किंवा एखाद दुसरा असतो. ऐकणारे शेकडो असतात. त्यांना ते काय येतात ऐकायला, काय येतात? कारण कुठेतरी त्यांच्या भावना आपल्या तोंडातून व्यक्त होतात, बरोबर ना? जीवन से भरी तेरी आंखें, किंवा कोणतंही गाणं असो, सुंदर गाणं असो, तर ते गाणं तन्मयतेने ऐकतात. आणि त्याच्यातूनच आपल्याला आता हे आपण म्हणतो की एखादा कार्यक्रम झाला, संपला, लोक गेले, पण लोक अशीच नसतात गेलेली.
लोक काहीतरी मनात घेऊन गेलेली असतात. लोक काहीतरी पॉझिटिव्ह ऊर्जा म्हणतो ना, एनर्जी, तसं गाण्यांमधून घेऊन गेलेली असतात. घेऊन छान सर, असं खूप सुंदर. असं असं आहे. तर ते म्हणजे गाणं तेवढं हे नाही, आपण इझिली म्हणतो ना गुणगुणतोय, तेवढं सोपं नाही गाणं. सोपं आणि नाहीये. हे मला माझ्या लाईफमध्ये खूप म्हणजे उपयोगाला आलं, की मी वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करताना जे ताणतणाव आहेत आपले काय वगैरे, जेव्हा मी गाणं म्हणतो, एक्सप्रेस करतो, तेव्हा मला असं मोकळं झाल्यासारखं वाटतं. आणि तुम्हाला सांगतो, गाण्याची अशी जादू आहे ना, की तुम्ही त्याच्यामध्ये जर समरस झालात, आता मगाशी जसा तुम्ही प्रश्न एक काढलात, की कोणी गाणं म्हणावं, तर मी म्हणतो सर्वांनी गाणी म्हणावी. ज्यांना येतं त्यांनी पण म्हणावे, नाही येतं त्यांनी पण म्हणावं. तुम्हाला गोळ्या घेण्यापेक्षा, ₹1000 औषधं घेण्यापेक्षा तुम्ही गाणी म्हणा. गाणी म्हणा. तुमचं ब्लड प्रेशर नॉर्मल होईल. वा. तुम्ही काही वेळ तुम्ही स्वतःला विसरून जाल. म्हणजे बिझनेसचा कितीही ताण असो, तुम्ही त्या वेगळ्या फील्डमध्ये जाता आणि ते अतिशय सुंदर आहे, रमणीय आहे ती. तर त्याच्यामुळे खरंच आहे. गाणं हे अविभाज्य ही घटक एक आहे. गोळी आहे, हा, गोळी सगळ्या आहे, गोळी आहे. तुम्ही टेन्शनवरची आणि मात्रा आहे. कोणतेही त्याला खर्च नाही, त्याला कोणता हम्म. डॉक्टर नाही, किंवा त्याचे छान. कोणते दुष्परिणाम नाहीत. खरंच आहे. तुम्ही फ्रेश राहता. खूप छान सर. आयुष्य आणि गाणं यांचा किती गहरा संबंध आहे असं तुम्ही आता सांगितलं आणि ते पटलंय सुद्धा. तर प्रेक्षक मित्रांनो, आता आपण अशा व्यक्तिमत्वाला भेटलोय ज्यांच्याकडनं घेण्यासारखं भरपूर ज्ञान आहे. मला वाटतं हा एकच पॉडकास्ट खूप कमी आहे, यांच्याकडे भरपूर खजिना आहे ज्ञानाचा आणि अनुभवांचा. आपण नक्कीच सरांना एकदा पण पुन्हा एकदा बोलूयात, त्यांचे अनुभव आपण ऐकणार आहोत. तर मला वाटतं यशस्वी बिझनेसमॅन, समाजसेवक, त्याचबरोबर राजकारणी आणि आता हे नवीन क्षेत्र गाण्याचं, असं मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटीला आज आपण भेटलोय. त्यामुळे खूप प्रसन्न वाटतंय, पॉझिटिव्ह वाइब्स आल्या आहेत आणि तुम्हाला सुद्धा हा पॉडकास्ट ऐकल्यावर नक्कीच हा अनुभव येणार आहे याची मला खात्री आहे. सो खूप खूप धन्यवाद सर, खूप तुम्ही खूप वेळ धन्यवाद. काढून आणि आलात. शेवटी जाता जाता मी सगळ्या तरुण पिढीला एकच सांगेन, की प्रयत्न करा, खूप प्रयत्न करा. आणि असे प्रयत्न करा की तुम्हाला यश मिळालंच पाहिजे, अशा पद्धतीनं पुढे जा. एक सुंदर एक वाक्य तुम्हाला मी सांगतो, की कधी कधी लोक म्हणतात की तुम्ही प्रयत्न कशाला, उगाचच कशाला करत बसता, तुम्ही कुठेतरी भरकटाल किंवा काय वगैरे, असं पण बरेच सांगणारे असतात, की गप्प चाललंय ते करत राहा. करत राहा. तर तुम्ही तसं नका करू. त्यामध्ये एकाने सुंदर म्हटलेलं आहे, की मिल ही जाएगी मंजिल भटकते भटकते, मिल ही जाएगी मंजिल भटकते भटकते, गुमराह तो वो होते हैं जो बाहर ही नहीं निकलते. ओ. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा आणि प्रयत्नांती परमेश्वर. नितीन सर, तुम्ही खरंच वेळात वेळ काढून आज इथे आमच्या पॉडकास्ट शो मध्ये आलात आणि आम्हाला एवढं बहुमूल्य मार्गदर्शन केले. तुमचे अनुभव खरंच यंग पिढीला ना खूप काही देऊन जाणार आहेत या पॉडकास्टच्या माध्यमातून, याची मला खात्री आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही मला या कार्यक्रमात बोलावलं, मला बोलायची संधी दिलीत, म्हणजे मला सगळे प्रसंग सांगून मला आयुष्यात मोकळं झाल्यासारखं वाटलं सर. असं आम्हाला याच्यातून काहीतरी तरुण पिढीला पण चांगला एक आपण संदेश तुमच्या या Yes. बोलाबिंदासच्या माध्यमातून देऊ, असं मला अपेक्षा आहे. खरंच परत आहे. एकदा धन्यवाद तुझे. येस, धन्यवाद. Thank you. तर मित्रांनो, कसा होता आजचा पॉडकास्ट? मला खात्री आहे 100% तुम्हाला हा पॉडकास्ट आवडलेलाच आहे, कारण की याच्यातनं तुम्हाला भरपूर ज्ञान, भरपूर अनुभव मिळालेले आहेत आणि ते तुम्ही इम्प्लिमेंट करणार याची मला खात्री आहे. तर असेच माहितीपूर्ण आणि मस्त असे पॉडकास्ट पाहण्यासाठी आजच आरसी फिल्म्स प्रस्तुत बोला बिंदास या आमच्या चॅनेलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम आमच्यावर असंच राहू द्या. धन्यवाद.